कुंती माद्री उदर गगनात उदय पावले पंचादित्य की पंच शावकाशी ऐरावत पंडू विचारे काननी वस्त्रा भूषणाविन दिसती परमशोभा हे मान क्रीडा करती कौतुके करुण माता पिता संतोषती. कुंती आणि माद्री माता यांच्या उदर गगना आकाशामधून 5 मुलं जन्माला आले आणि ते 5 मुलं कसे होते तर दुसरे सूर्यनारायणासारखेच ते 5 मुलं जन्माला आले. जसे हत्ती असावे तसे वस्त्र आणि अंगावर भूषण नसताना सुद्धा परम ते शोभायमान असे दिसायचे आणि त्यांना पाहिलं की आई वडील संतुष्ट व्हायचे. ऋषी आणि ऋषी कामिनी देवस्वरूपे म्हणून भले फुले उपचार देवणी क्रीडा कौतुक विधी किती. ऋषी आणि ऋषी कामिनी ऋषी आणि ऋषीच्या पत्न्या या सगळ्या त्यांना फळ फुलं वगैरे आणून द्यायच्या, त्यांचं कोड कौतुक करायच्या. पंचकुमारा सहित कुंती दिव्य वने कौतुके विचरती माद्री आणि पंडनृपती अन्य काननी वसती. हो 5 मुलासहित कुंती माता दिव्य अशा वनामध्ये आणि विचरण कौतुकानं करायचे. पंडू आणि माद्री हे वनामध्ये वेगळ्या ठिकाणी राहायचे. वृक्ष भेटीत गेले गगन माझी न दिशे सूर्य किरण वसंत अवतरला संपूर्ण शोभे वन फलपुष्पी. आकाशाला भेदतील इतक्या उंच उंच त्या डोंगरा जंगलामध्ये आणि वृक्ष होते. अशा प्रकारचे सूर्य नारायण सुद्धा मधातून काय होत नाही, दिसत नाही, एवढं मोठं भयान जंगल असं ते. वसंत ऋतूचं आगमन झाल्यामुळे फळ आणि फुलं चांगल्या प्रकारचे त्याला त्या वृक्षांना आलेले. कोकिलांचे सुसोर कमले भ्रमरांचे झंकार हंस हंसिनी प्रीती तोर सुरतानंदी क्रीडती. कोकिल पक्षी चांगल्या प्रकारचे तिथं भ्रमण आणि करायचे, सुस्वरात गायचे. करी आणि करीनी मृग आणि कुरंगिनी चक्रवाक त्यामधून अति संतोषी विचरती. हत्तीने हरण आणि अशा प्रकारचे तिथं फिरायचे. बापरे न चुके होणार हृदय संचरला काम विकार रक्षिला होता दिवस पारतो फुफांट तो उठिला असं वर्णन करतात. बापरे न चुके होणार, होणारी गोष्ट कधीही चुकत नाही. पंडू राजाच्या हृदयामध्ये कामरूपी विखारानं अग्नीनं कामाग्नीनं काय केला, प्रवेश केला. बऱ्याच दिवसाचा त्याला सांभाळलं होतं पण त्यानं कामानं प्रवेश केला. यावया पंडूचे प्राण मनी उद्भवला पंचबाण आधीचे ते एकांतवन वनिता मंडल माद्री सवे. आणि माद्री माते सोबत पंडू राजा आणि वन क्रीडा करत असताना पंडूचे प्राण घेण्याकरता तो काम तिथं आलेला. मरण विसरुनी पतंग दीपावली पडे सवेग तैसे माद्रीचे अंग पंडुरांग राज सुपर्षित असे. जसा पतंग नावाचा किडा आहे, जो पतंग किडा दीपावर झेप घेतो, ती झेप घेतो ते कशा करता, मराय करता. त्याचं काय आलेलं असतं, पतंगा दीपी आलिंगन देत त्याशी अचूक आवडी बरे म्हणतात. न चुकता काय होणार आहे त्याला तिथं मरण येणार आहे, अचूक मरण. पण मरणाला विसरून तो तिथं झेप घेतो. वाम हस्ते कळीनारी सवय हस्ते आसुडीनिरी आहा म्हणे सदा माद्री मरण तुम्हाशी या कर्मे. तो ज्या वेळेला काम बाण त्याच्या हृदयात लागला तो सगळे क्रिया कामाच्या करायला लागला. माद्रीने सांगितलं सुद्धा तुम्हाला मरण येणार आहे या अशा या कामामुळे. बरे पंडव नृपाचे प्रेत बरे नायकेची नृपती बरेच मिसळला सुरती विरे होता जगती गेले प्राण निघून या. शाप होता आणि त्या शापाप्रमाणे पंडूल राजाला काय आलं, मरण आलं, मृत्यू. माद्रीचे शरीरावर अद्भुत पसरले पंडू रूपाचे प्रेत दीर्घ स्वरे रोदन करीत ऐकता कुंती धावली. माद्रीने आरडायला सुरुवात केली. पंडू राजाचं प्रेत पडलेलं आहे. कुंती माता धावून आली. कुंतीस म्हणे माद्री कुमार ठेवून बाहेर दोरी तू जवळ येई झडकरी अनर्थ थोर झाला. माद्रीनं सांगितलं कुंतीला लेकर पलीकडे बाजूला ठेव म्हणे आणि इकडे खूप अनर्थ घडलेला आहे.
अंतरे ठेवून पंचसूत गवळी येता देखील राजप्रियत हाहाकार प्रथा करीत नाही अंत शोकाते. आणि महाराज कुंती माता सुद्धा मोठमोठ्यानं हाहाकार करायला लागली. राजाचं प्रेत पडलेलं पाहिलं. मग म्हणे माद्री प्रती बहुत दिवस रक्षिला नृपती मोठे तो आजी एकांतीन परम प्रलय केला. हा माद्रीला बोलायला सुरुवात केली. तुझ्यामुळे एवढा अनर्थ झाला म्हणे. तो राजाचा प्राण घेतला. माद्री म्हणे मेवालेले बहुत परिनायकीची नृपनाथ होणार बळवंत हरिहराशी टळे ना. होणाऱ्या गोष्टी आहे म्हणे. काय करणार आहे मी. खूप राजाला विरोध केला पण राजा ऐकायला तयार नाही. नाही का रे. अरे होणाऱ्या गोष्टी भगवान शंकराला आणि भगवान विष्णूला काय होत नाही, कळत नाही. आता वल्लभा सांगा ते दान मी करीन सहगमन कोणते म्हणे तू अज्ञान मीच जाईन समागमे. माद्रीने सांगितलं की आता सती म्हणे मी जाणार. माझ्यामुळे घडले मी जाणार. तर कुंती मातेनं सांगितलं का तू लहान आहे तुला काही कळत नाही मी जाते म्हणे सती. माद्री बोले प्रातून माझा काम झाला नाही पूर्ण राव आईसाचे हृदय रमून प्रवेश करीन होता अशी. माद्रीला सांगितलं नाही मी जाणार आहे. मज करिता झाले मरण ते मीच त्याची सांगातीन नकुल सहदेव उदोगे जन करी पालन तू माये. माझ्या दोन्ही मुलांना तू आता सांभाळ. माद्रीनं सांगितलं नकुल सहदेवाला सांभाळ. मी जाते सती माझ्यामुळे मरण आलंय ते तू आधी दिदळे तुझेच नंदन तरी मी प्रार्थना कासे या लागून हे बोलून लक्षण माद्रीने प्राण सोडिले. अरे मी थांबणार नाही म्हणे. तुझेच मुलं आहेत तुझाच मला मंत्र दिलाय त्यामुळे आता मला काय अधिकार आहे तुला म्हणायचा. आणि मी जाणार असं म्हणल्याबरोबर माद्रीनं प्राण सोडून दिले. कुंती म्हणे कर्म गहन क्षणात गेली सृष्टी टाकून अपार मिळाले ऋषी जन करीते सांत्वन कुंतीचे. अनेक ऋषी तिथं आले आणि कुंती माता रडायला लागली. तिचं सांत्वन सगळे करू लागले. ऋषी म्हणे ते पंडू गोपाल आमचे संगती क्रमुनी बहुकाल परम प्रतापी पुण्यशील भाग्याला दला सुपुत्रा ते. समागमे कुंती आणि कुमार दोघे प्रेते घेऊन ऋषीश्वर लंघित देश अपार हस्तिनापुरा पातले. सोबत काही ऋषी आहेत कुंती माता आहे. ते 5 मुलं बरोबर घेतले आणि मुलांना घेऊन ते प्रेत घेऊन आहे का नाही. आणि महाराज ते काय झाले प्रेत पालखीत त्या ठेवून ते हस्तिनापुरात आले. नगराबाहेर गंगा तीरी ऋषी मेळा ठोकला त्वरित गती त्यावसरी प्रेत शिबिका भूमीवरील आवूत रडली ते काळी. हस्तिनापुराच्या नगराच्या बाहेर गंगेच्या तीरावर आले. प्रेत खाली ठेवलं आणि सगळे ऋषी महात्मे तिथं थांबले. पंचकुमारासह कुंती प्रेते घेऊन आली नगराप्रती राजबाहेर स्त्री त्वरित गतीने वार्ता नेली नगरात. राजापर्यंत ही बातमी पोहोचली. प्रेत घेऊन कुंती आली. 5 मुले भीष्म वाल्मिक धृतराष्ट्र कृपाचार्य आणि विदुर या सैघरी सांगितला समाचार त्याही स्त्रियांशी जाणवले. भीष्माचार्य वाल्मिक धृतराष्ट्र कृपाचार्य विदुर सगळ्यांना ही बातमी कळाली. अंबिका अंबालिका सत्यवती हृदय पिठेत धावती सकल स्त्रियांशी गांधारी सतीन कुंती पाशी धावत. अंबिका आणि अंबालिका होत्या सत्यवती त्या सगळ्या हृदय पिटू लागल्या आणि सगळ्या स्त्रिया महाराज तिथं आल्या. गांधारी तिथं आली कुंती जवळ. गदबदले हस्तिनापूर बाहेर धावती नारी नर दाटी राहिली अपार जावया मार्ग फुटेल. राजा होता तो आहे का नाही. महाराज राजाचं प्रेत आलं म्हणल्यावर सगळं नगर सुटलं. राहायला तिथं एवढी दाटी झाली की मार्ग तिथं राहिला नाही. भीष्म विदुर धृतराष्ट्र धावले वेगे नगराबाहेर चतुरंग सेना परम गंगा तीरी धावत असे. 4 प्रकारचं सैन्य धृतराष्ट्र भीष्माचार्य विदुर काका सगळे तिथे आले. तापस मेळा पाहून समस्त साष्टांगी नमित गंगा सुत गर्जन तापसी बोलत ऐका समस्त पौरजन हो. भीष्माचार्यांनी सगळ्या ऋषींना नमस्कार वगैरे केला आणि सगळ्या ऋषींनी गर्जना करून बोलायला सुरुवात केली. ऐका म्हणले शतशृंगी बहुकाल तप आचरला पंडन भोपाल. शतशृंगी बहुकाल तप आचरला भरपंड भोपाल पंचदेवता स्वरूपाचलम पंचपुत्र झाले. ऋषींनी सांगायला सुरुवात केली. पंडुराजाने खूप तप केले नाही का नाही. शाप मिळाल्यापासून पंडुराजा काय करत होते तपश्चर्या करत होते. खूप तप केलंय आणि पंचदेवता स्वरूप 5 देवताचे स्वरूप असलेले धीर गंभीर असे 5 मुलं काय झाले निर्माण झाले.
पंडू पावला निधाना पांडव आणले स्वस्ताना आता यावरी करुणी करुणान पालन करावे. सर्वही ऋषींनी सांगितलं या 5 मुलावर आता दया दाखवा. पंडूराजाला मृत्यू मरण आले आणि या 5 मुलाचं तुम्ही काय करा, पालन करा. पंडूने सोडून प्राण आज झाले सप्तदश दिन. उत्तरा कार्य यथाविधी करून करा पालन 5चे. सगळा पंडूराजाचं काय करा, उत्तर क्रिया करा आणि मुलांचं पालन करा. ऐशे बोलून ते वेळा गुप्त राहिला तपसांचा मेळा. आश्चर्य वाटे सगळा म्हणते धन्य तपस्वी. तपस्वी ऋषींनी असं सांगितलं आणि ऋषी गुप्त होऊन गेले, निघून गेले तिथून. सगळे आश्चर्यचकित झाले. भीष्म म्हणे आम्हा दर्शन देऊन पूजा नाही घेता गेले निघून. ईश्वरी पुरुष सौभाग्य पूर्ण चालत्या कायामुची. भीष्माचार्य होते महाराज. महाभारतामध्ये भीष्माचार्यासारखं धैर्यच नाही, धैर्यच नाही. भीष्माचार्य काय धैर्य असेल महाराज त्या महात्म्याचं. कौन सत्येश्वर्य आवडी ज्ञानोबाराय म्हणतात काय त्या महात्म्याकडे भगवंतात महाराज ते धैर्य असेल. एवढं मोठं पंडूराजाचं प्रेत पडले आणि भीष्माचार्याचं प्रेम आहे पंडूराजावर. सत्वगुणी सात्विक माणसावर, सात्विक माणसाचं काय असतं, भावाचं मुलाचं नाताचा संबंध नाही. सात्विक माणसाचं सात्विकावर काय असतं, प्रेम असतं. अरे भीष्माचार्य काय म्हणाले ऐका, ते ऋषी महात्मे निघून गेले, अदृश्य झाले, पण आम्हाला दर्शन दिलं नाही, आमची पूजा घेतली नाही. आमची पूजा न घेता काय झाले, इथून निघून गेले. आणि पुन्हा भीष्माचार्यच म्हणतात आमच्या पूजेची त्यांना काय गरज आहे का नाही. ईश्वर पुरुष, ईश्वरी पुरुष ते कसे आहेत, ईश्वरी म्हणजे ईश्वर अशी एकरूप झालेले ते महात्म्य आहेत. चाळ काय त्या काय आमच्या पूजेची आमची काय इच्छा आहे, त्यांना काय गरज आहे आमची त्यांना. आम्ही काय भीष्माचार्य बोलतायत पहा, आम्ही राजे आणि दीन दोन्ही दृष्टी त्यांचे समान. द्रव्य संपदा तृणोत्पूर्ण वैराग्य भावे सौभाग्य दे. आम्ही राज्य, आम्ही कोण आहे, राजे आहोत, पण त्यांच्या दृष्टीनं दीन. ऋषीच्या दृष्टीनं आम्ही राजे नाही तर आम्ही काय आहोत, दीन. बरंच आमच्या जवळ धन आहे, द्रव्य संपदा आमच्या जवळ आहे, पण त्यांना आमची द्रव्य संपदा तृणवत कशासारखी आहे, गवतासारखी आहे. अरे आमच्यापेक्षा ते हजारो पटीनं भाग्यवान आहेत. भीष्माचार्य म्हणतात ते ऋषी का वैराग्य भावे सौभाग्य ते काय आहे, वैराग्य भावे सौभाग्य ते. वैराग्य रूपी भाग्यानं ते काय आहे, भाग्यवान आहे. असो हृदय धरून पंडूसूत धृतराष्ट्र आक्रोशी रडत. कुंतीच्या गळा मिठी घाली तर सत्यवती गांधारी. जाऊ द्या महाराज, त्या प्रेताला, पंडूराजाच्या प्रेताला हृदयाला धरून आणि त्या मुलांना हृदयाला धरून धृतराष्ट्र काय करू लागला, आक्रोश करू लागला, रडू लागला. कुंतीच्या गळ्याला मिठी मारून सत्यवती गांधारी काय करू लागल्या, रडू लागल्या. आंबा अंबिका सत्यवती शोक समुद्री करीती वस्ती. असो 12 दिवस भागीरथीन शिरी शिबिके उभविली. अरे सगळे शोक, आंबा अंबिका अंबालिका आणि आंबा सत्यवती सगळे शोकरूपी समुद्रात बुडून गेलेले. असो 12 दिवस गंगेच्या तीरावर काय झाले, ते राहिले. रावट्या देऊन तिथं रावट्या उभारल्या, तिथं राहिले. भार्य सहित पंडूचे शरीर अग्नीत घाली सत्वर. चंदन काष्टी आणि कर्पूर शेज यांची रचिले. आता मत होते मला त्या कुंती माद्री माते सहित पंडूराजाचं शरीर अग्नीत टाकलं. चंदनाचे लाकडं कापूर वगैरे घालून प्रेत ते काय म्हणतात त्याला, सरण तयार केलं. मलयागर कृष्णागर तुलसी बिल्व काष्टे पवित्र. कस्तुरी चंपक समग्र सुवास वस्तू बहुतची. मलयागर कृष्णागर कोणत्या कोणत्या प्रकारचे चंदन होते, सुगंधी चंदन आहे का नाही, काळ चंदन. कृष्णागर, कृष्ण म्हणजे काळ चंदन. मलयागर सुगंधी चंदन. तुळशी बिल्व तुळशीचे पान, लाकडं पवित्र असे असलेले. कस्तुरी, कापूर अशा सुवासिक वस्तू त्या सगळ्या त्यात घातल्या. गंगेत नानून झडकरी मग चर्चिली चंदन कस्तुरी. द्व्यांबरी अलंकारी शृंगारी दोघे. गंगेचं स्नान घातलं,
त्यांना चंदन लावलं आणि दिव्य अलंकार त्याच्या अंगावर घालून शृंगारित केलं. छत्र चामर मकर विरोध शृंगारून उभी केली सिद्ध. राजचिन्ह नानाविध विद्युत प्राय झळकती. छत्र चामर राजाचे जे काय अलंकार असतील ते सगळे. गर्जती वाद्यांचे गजर गंगा तट पाहून पवित्र. चित्ता रचून सत्वरण शरीरे ध्वनी व पिली. अशा प्रकारचे चांगले वाद्य वाजवून चांगलं शृंगारित करून त्या चित्ते दोन्ही शरीर घातली. 13 दिवस पर्यंत दाने केली. यथोक्त नृत्य काही नून काही न पडे तेत धन आम्ही तो वाटिले. 13 दिवसापर्यंत अन्नदान द्रव्यदान कुणालाही काही कमी पडू दिलं नाही. मग प्रवेशली नगरात मुख्य राजगृही कुंती राहत. संपत्ती भरल्या आम्ही तो वर्णित अंत न लगेची. आणि मग 13 दिवस झाल्याच्या नंतर काय झाले, नगरात आले. मुख्य राजगृहामध्ये कुंती माता आणि राहायला लागली. आता संपत्तीला काय कमी आहे तिथं, आहे का नाही? संपत्ती अगणित संपत्ती, तिथं वर्णन करता येत नाही. पांडव जे जे मागते ते देऊन इतकरी तृप्ती. धृतराष्ट्र येऊन गृहाप्रती सांभाळित क्षणक्षणा. पांडव ते लेकरे जे मागायचे ते त्यांना द्यायचे. धृतराष्ट्र त्यांच्याकडे लक्ष द्यायचा, सांभाळायचा. घडघडी गंगासुत बाळकाचे लळे पूर्वी. विदुर अहोरात्र वसतन पांडव गृही आवडी. घडी घडीला भीष्माचार्य सुद्धा त्यांचे लाड पुरवायचे. विदुर काका तर अखंड कुठं असायचे म्हणले, पांडवाच्याच घरी असायचे. सत्यवतीश एकांती. व्यासदेव येऊनी सांगती. येथून संतोष गभस्ती मावळत चालला. व्यास महाराज आले तिथं आणि व्यासांनी येऊन सत्यवतीला एकांतात येऊन सांगितलं की आता संतोष रूपी सूर्य मावळायला चालला. तुमच्या हस्तिनापूरचं समाधान आता मावळायला चाललं. संतोष रूपी सूर्य काय व्हायला लागला म्हणले, मावळायला समाधान निघून चालले. क्लेश काळ येथून बहुत. धर्मक्रिया लोपेल समस्त. वाढेल अनाचार अत्यंत वैराग्य विवेक लोपेल. क्लेश काळ इथून पुढे काळ कसा आहे आता, दुःखाचा काळ येणार आहे. दुःखाचा काळ येणार आहे. धर्मक्रिया लोपेल. सगळ्या धर्माच्या क्रिया शास्त्र आचार काय होऊन जाईल, लुप्त होऊन जाईल, संपून जाईल. काय होईल, वाढेल अनाचार, अनाचार वाढेल, अत्याचार वाढेल. वैराग्य विवेक लोपेल. वैराग्यही राहणार नाही आणि विवेकही राहणार नाही. अविद्येचे धुराळे उठती. तेथे कोणा कोणी नोळखती. बदरी विना ऋषी जाती. सिद्ध न देती दर्शन. अविद्येचे धुराळे उडती. नुसता धूर कशाचा उडल, अविद्येचा, अज्ञानाचा धूर उडेल. यथा तेथे कोणी कोणा ओळखती आणि कोणी कोणाला ओळखणार नाही. हे सगळं कलियुगाचंच वर्णन आहे का नाही? तुकोबरायांनी सुद्धा कलियुगाचं काय केलेलं आहे, वर्णन केलं. सगळ्या संतांनी कलियुगाचं. ऐका कलीचे महिमान सत्या शिरी झाले जन पापा देती अनुमोदन करीती हेळण. संतांचे वगैरे कलियुगाचं वर्णन केलेलंच आहे. महाराज कोणी कोणा ओळखती, कोणीच कोणाला ओळखणार नाही. आता सगळे माणसं फक्त पैसा ओळखतात, बाकी कोणी कुणाला ओळखत नाही. कोणीच कुणाला ओळखत नाही महाराज, फक्त पैशाला ओळखतात. सिद्ध महात्मे काय करणार नाही तर दर्शन देणार नाही. सिद्ध न देती दर्शन. सिद्ध राहणार नाही असं म्हटलं नाही. कोणत्याच काळात सिद्ध महात्म्याचा तुटवडा नाही, पण ते लोकांना दर्शन द्यात बसत नाही. सिद्ध महात्मे आहेत ते दर्शन देत नाहीत, आहे का नाही? आणि जे आपल्याला दर्शन देतात ते साधू असतात. साधू म्हणजे संत साधू नाही, काम साधू. आपल्याला भेटतात ते काम साधू. आणि जे खरे साधू आहे त्यांच्यापर्यंत आपण जात नाही आणि ते आपल्यापर्यंत, आपली फारकतच झालेली. आपण तिथं पोहोचत नाही आणि आपण तिथे गेलो नाही तर त्यांना आपलं काही घेणं देणं नाही. ते आपल्यापर्यंत येत नाही, काही संबंध नाही. अविद्येचे पृथ्वी ग्राशील रत्ने धन. यथाकाळी न वर्षे घन. मंत्रवीर्य होते अप्रमाण औषधी गुण त्यागिती. पृथ्वी ग्राशील रत्ने धन. पृथ्वी रत्न धन वगैरे काय करून टाकेल, ग्रासून टाकेल. पाऊस यथाविधी यथाकाळी पडणार नाही. त्याला जेव्हा गरज आहे तेव्हा पडणार नाही. पडला तर किती काय होईल, पडतच राहील. मंत्रवीर्य होते अप्रमाण. महाराज मंत्र शक्ती काय होऊन जाईल, कमी होईल. मंत्रात शक्ती, काही शक्ती आपण ग्रंथात ऐकतो महाराज. आपण ऐकलं सर्प सत्र, एक पाणी मंत्र म्हणून पाणी महाराज आहुती टाकले की इंद्राचं सिंहासन काय झालं, आलाय लागलं. आता काय मंत्र अप्रमाण मला ते शक्ती राहणार नाही.
औषधे गुण त्यागी, ती औषधातही गुण देण्याचा पावर राहणार. दैवते सांडिती देव पण राहती होऊन पाषाण, कुली कली उपजेल दारुण भुभुज सर्व सहारती. दैवते सांडिती देव पण, सगळे दैवत देवपणा टाकून देऊन दगड होऊन बसतील नुसते. देवात देवपणा राहणार नाही. कारण आपण मूर्तीत जे देवपणा आणतो ते मंत्र म्हणून आणतो, आणि तिथं जर अपवित्रता आली तर त्या मूर्तीत देवपणा राहत नाही. गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं होतं, मूर्तीला जर 3 दिवस स्नान घातलं नाही तर त्या मूर्तीत देवत्व राहत नाही. चंद्रशेखर नथुराम बाबाची मूर्ती बनवायची का समाधी बनवायची याच्यावर वाद त्यांच्या गावात चालू झाला. मग ते पंढरपूरला, मी चातुर्मासाला होतो, आले ते गाडी घेऊनच आले होते. मग मला सोबत नेलं. आम्ही पहिले यांच्याकडे गेलो, आपले भागवत करायचे ते बाली उभी ते याच्या पंढरपूरच्या पलीकडे राहायचे, ते गोपाळपुराच्या पलीकडून शेत होतं तिकडे राहायचे. रानात आम्ही गेलो, त्यांनी तेच सांगितलं. ते म्हणले मूर्तीत तुम्ही देवत्व 3 दिवस जर आंघोळ घातली नाही तर त्या देवत्व राहत नाही, दगडच होतो तो. आणि त्याचा जर काही अपवित्रता झाली त्याची तर त्याच्यात देवत्व राहत नाही. आणि म्हणून ते देवत्व निघून जातं. म्हणून मूर्ती करा, पण मूर्ती नुसती मूर्ती करू नका, तर समाधी करा, कारण समाधीतून देवत्व जात नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांच्यानंतर आम्ही वक्ते बाबाकडे गेलो. त्यांनी सुद्धा काय केलं, वक्ते बाबांनी तर पहिलं सांगितलं, तुम्ही ज्या महात्म्याचा प्रश्न घेऊन आले ते मूर्ती आणि समाधी या दोन्हीच्या पलीकडे गेलेली होती. वक्ते बाबांनी पहिलं सांगितलं, तुम्ही हा प्रश्नच मला विचारू नका, कारण नथुराम बाबाच्या मूर्ती आणि समाधी याच्या काय गेलेले होते, पलीकडे गेलेले होते. हे तुमचा वाद आहे, त्यांचा वाद मांडूच नका. त्यांना मूर्तीचीही गरज नाही तुमच्या, आणि ते पलीकडे गेलेले महात्मा आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं. पण तुमच्या करता सांगतो म्हणजे असंच त्यांनी तेच सांगितलं होतं. धर्मशास्त्र काय सांगतं. आणि म्हणून अरे मूर्तीत काय राहणार नाही, अपवित्रता झाली आहे का नाही, पवित्रता कोणी सांभाळायला तयार नाही. अरे कोणी महाराज नवरदेव नवरी देवाच्या पाया पडायला जातात आणि त्याच्या संगची कुठे जातात, तिथंच जातात. ते फुटू काढणं ते देवाचं म्हणजे काय केला, ते हे मानला, बाजार मानला आहे का नाही. फुटू काढायचे ते दर्शनासाठी जातात नाही, फक्त फुटू काढायसाठी काय करतात, तिथं जातात. म्हणून तुम्हाला सांगतो माहिती म्हणून मला बरेच माणसं म्हणतात की बाबा भगवान बाबाच्या पुढे थोडं का होईना पण आपल्याला हे टाका, काय बसायला नाही ते सभा मंडप भसनापुरता का होईना आपला पुढं मंडप पाहिजे, सभा मंडप असा आहे असा. अहो तिथं सभा मंडप टाकला तर जेवून हे आंब्या खाली जे पडतात, जाऊन आंब्या खाली नाही म्हणा, इकडे झाडा खाली इकडे तिकडे पडतात, ते कुठं पडतील, सभा मंडपातच पडणार. आज तिथं फक्त ज्याला दर्शन घ्यायचं तेच जातात, हे लग्न तिथं होणार आणि हे बरोबर तिथं पडणार आणि उलटणार बी तिथंच. आपल्या दुसऱ्या दिवशी धुवावं लागणार ते, कारण ते लोक आले होते का बाहेर जातील का, ते उठताच येत नाही. अरे मॅडम पवित्रता राहत नाही. आणि म्हणून मला एका आळंदी ते एका मठाच्या यानं सांगितलं, पुजाऱ्यानं म्हणे महाराज इथं आमच्या मठात ते लग्न होतात म्हणे, दुसऱ्या दिवशी दिवसभर म्हणून ते दारूच्या बाटल्या गोळा करावं लागतात. लोकांना काय मठण गीट, तुमचा मठ आहे, तुमचा देव आहे, आम्ही लग्नाला आलो होतो, आम्हाला जे पाहिजे ते पाहिजे. लोकांना त्याचं काही वाटत नाही, बरोबर आहे का नाही. म्हणून कसं काय पवित्रता राहील देवाची, काय पवित्रता राहू शकत नाही महाराज. आणि म्हणून देव काय होईल, पवित्रता म्हणले निघून जाईल. देव ते सांगितले राहती होऊन पाषाण होऊन काय करतील, कली उपजेल दारुण भुभुज सर्व सहारती. महाराज कुळामध्ये कली घुसेल आणि कलह लावील. कलीचं मुख्य कारण काय आहे, कली. आणि आपल्यात आपले सगळे सहार करते. गांधारीचा वडील सोत तो कुरुकुल जाळील समस्त, तरी तू माते त्वरित निघे आता येतो. गांधारीचा वडील सूत, गांधारीचा मोठा मुलगा कोण, धृतराष्ट्र नाही, दुर्योधन. आणि दुर्योधन सगळ्या कुळाचा काय करेल, व्यासानं सांगितलं कुणाला, सत्यवतीला. आई, कारण सत्यवतीचा मुलगा आहे व्यास, सांगितलं आई हे सगळा नाश करेल तो येऊन, सगळं कुळ जाळील तो, गांधारीचा मोठा मुलगा. तर तू काय कर आता, तू त्वरेने घे इथून काय कर आता, तू लवकर निघ. हे
हे एकदाच मरती समजत, याची माया सोडी यथार्थ, पुढे दिसतो मा अनर्थन उठी त्वरित आताची. अरे हे एकदाच सगळे मरणारे, तर अख्खं कुळ काय होणारे, एकदाच संपणारे. यांची तू माया आता सोडून दे, यांच्या मायेत आता पडू नको. महाराज, आपल्या कुळाचं, आपल्या मुलाचं, आपल्या नातवाचं त्यांच्या प्रारब्धानं जेवायचं ते होणारच आहे. आपण माया ठेवली तर फक्त दुःख होणार आहे, दुसरं काही होणार. वाहिल्या उद्योग दुःखाची केवळ भोगणे ते फळ. तुका म्हणे त्यागे विन चुकी जेना भोगे. तुकोवर म्हणतात त्यागे विन भोगे चुकी जेना. होका पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा सबंधू, कळो आले खट्याळसे शिवो नये लिंपो दोषे. तुकोबर आहे म्हणतात आपल्याला कळलं ना, सोडून द्यावं. फोडावे मळकी मेले लेखी घाये एके. तुका म्हणे त्यागे विन चुकी जेना भोगे. चुकत नाही, यांची माया सोडी यथार्थ, सोडून दे. पुढे दिसतो मा अनर्थ उठ त्वरित आताची. लगेच उठ सत्यवतीला सांगितलं व्यासानं. सत्यवती म्हणे व्यासाते, हा प्रलय न देखवे माते, मी येईन तुझं सांगा ते सार्थक पुढे करावा. सत्यवतीने सांगितलं, बाळा मला आता हा पुढचा अनर्थ पाहल्या जात नाही, मला तुझ्या बरोबर येऊ दे. उभय सुष्ण्या हाती धरून पुषे भीष्म विदुराशी येऊन व्यास संजय करून बदरी वनी सुखी राहू. अरे सत्यवती मातेनं दोन्ही सुनांना विचारलं, आंबा आणि अंबालिका त्यांना विचारलं, आणि धृतराष्ट्रा भीष्माचार्याकडे आले. विदुर काकाला विचारलं की मी व्यासाच्या संग जाते आणि बद्री वनामध्ये, बद्रीनाथ जो आहे तिथं त्या वनामध्ये जाऊन आम्ही सुखाने राहू. सत्समागम सशास्त्र श्रवण आचरू खडतर तपपूर्ण, साधू परत्र साधन न राहू आता क्षणभरी. आम्ही काय करू, सत्य समागम करू, म्हणजे सत्समागम करू, संतांची संगती करू, सत्शास्त्राचं काय करू, श्रवण करू, आणि खडतर तपश्चर्याचं काय करू, तिथं पालन करू, तप करू, तपश्चर्या करू. साधू परत्र साधन न राहू आता क्षणभरी. आणि सांगितलं साधू सारखं परलोकाला नेणारं साधन दुसरं कोणतं नाही. साधूची संगती हे साधन, पण आम्ही आता साधूची संगती शिवाय राहू शकत नाही. भविष्य जाणून समग्र आज्ञा देती भीष्मविदुर. व्यास संगेती घे सत्वरण बद्रिकाश्रमी पातल्या. बघा, व्यास आणि विदुर काकालाही भविष्य माहिती होतं, त्यांनाही कळालं, त्यांनी आज्ञा दिली. एकटीच सत्यवती नाही गेली, तर आपल्या दोन्ही सुनांना घेऊन काय झाली, निघून गेली. इथं आता राहण्यात अर्थ नाही. श्रवण मनन निधी ध्यास साक्षात्कारे झाला समरस, गंगेत शरीर ठेवून निर्दोषं कैवल्य पद पावल्या. श्रवण मनन निधी ध्यास केला, भगवंताचा साक्षात्कार झाला, भगवंताशी एकरूप झाल्या. तिघींनी आपलं गंगेत देह ठेवला आणि कैवल्य पदाला, मोक्ष पदाला निघून गेल्या. यावरी प्रज्ञा चक्षु राजेश्वर कौरव आणि पंडू कुमार मौजी बंधन वेद संस्कार करी तेव्हा सर्वाशी. आणि मग आता मला त्या धृतराष्ट्रानं सगळ्या मुलाचं मौजी बंधन वगैरे काय संस्कार असतील ते केले. भोजन पाणी सुर वाढते, वस्त्राभरणी मिरवती, दिवसेदिवस वाढते शुक्ल शशी सारखे. आता चाललं त्यांच्या त्या विधी वगैरे, वेद संस्कार, मौजी बंधन वगैरे जे वेदानुसार केलं. भोजन वगैरे सर्व काही ब्राह्मण वगैरे यांना जे वस्त्र विस्त्र त्यांच्या अंगावर नवे घातले. आता मुलं दिवसेदिवस काय व्हायला लागले, शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे मुलं काय व्हायला लागले, वाढायला लागले. नाना यानी आरोढती लोक फिरवता विलोकिती, कुमार दशेचे खेळ खेळती नाना गती विचित्र. मग ते फिरायचे, मग लोक खेळ खेळायचे, लोक त्यांच्याकडे पाहायचे. दक्षत्वे पांडव आगळे होती, डाव मात्र कौरव हारती, जैसा श्वापदात ऐरावती भीमसेन तेही दिशे. महाराज दक्षत्वे म्हणजे सुजानपणा. चाणक्याच्या बाबतीत पांडव यांच्यापेक्षा काय होते, कौरवापेक्षा विशेष होते, आगळे वेगळेच होते. ऐका ना, नेहमी जर खेळात डाव हरायचे कौरव आणि पांडव काय करायचे, जिंकायचे. महाराज जसं काय सगळ्या पशु पक्षात ऐरावत हत्ती शोभून दिसावा तसे ते शोभून दिसायचा. भीम झाला पळता अवघे मागे झांडी, झोंबी अवघ्यास एकला पाडी, पृष्टी वाहून तातडीन शिवोनी हारी आणि पळता अवघे पळायला लागला तर भीमदादा सगळ्यात पुढे पळायचे. झोंबा लोंबी लागली तर बाबाकडे ताकद लई मोठी, सगळ्यांना एकदाच बांधायचा, आपटायचा धरून. पाठीवर घेऊन काय करायचं, सगळ्यांना निघायचा. माणिक गोटिया रत्न कंदूक भोवरे चक्रे विटिया सुरेख, सर्व खेळ हरिया आणि अधिक आजा शब्दे बाहे तया. महाराज कोणताही खेळ असू द्या, काय माणिक गोट्या खेळणं असू द्या वगैरे वगैरे, रत्न जडी चेंडू, त्यांना आता ते राजाचीच मुलं. कसलाही खेळ असला तरी काय असायचं, तो
जिंकायचाच. मैसा करून भीमसेन, शकुनी आणि दुर्योधन दुःशासनादी मिळून हस्तपाद कवळीती. मला खेळ खेळत असताना शकुनी, दुर्योधन, दुःशासन हे सगळे मिळायचे. हो, आणि त्याला मारायचा प्रयत्न करायचे. पण काय करायचा, मुसुंडी देऊनी सबल, मस्तके फोडून पाडी सकळ. त्याला खायला दाबायचे, तो दाबायचा, सगळे अंगावर पडायचे की जे उडी मारायचा की सगळे काय व्हायचे, बाजूला पडायचे, त्याचे डोसके फुटायचे. चरण कर खुरे केवळ अंगे चूर्ण करी त्याची पा. महाराज भीमदादा लाथा बुक्क्या घालायचा आणि त्यांच्या अंगाच्या पीठ करून टाकायचा. एका जुगारीत गगनी, एका सापडीत मेदिनी, बाई उसाल कवळून आगा डोही बुडवी. महाराज एकाला धरायचा की आकाशात फेकायचा, एकाला धरायचा की जमिनीवर उचलून आपटायचा. काय कायला धरून महाराज मोठ्या मोठ्या डोहात काय करायचा भीमदादा, बुडवायचे नेऊन. 2-2, 4-4 एकदाच धरायचे आणि बुडवायचे. नाकी तोंडी पाणी भरत, मग बाहेर टाकी प्रेतवत, वृक्षावरी कौरव तळतून फळे तोडीता देखील. त्याच्या नाका तोंडात पाणी जायचं, पुन्हा उचलून बाहेर टाकायचं. जसं काय प्रेत पडीत असे ते पडायचे. कौरव का झाडावर चढले आणि फळं तोडायला लागले, लता प्रहारे वृक्ष मोडी, एकदा तितके खाली पाडी, एकावरून बळे ओढीन पाठी खरडी सर्वाच्या. एक लात घालायचा त्या झाडाच्या बुडावर की सगळे काय व्हायचे, खाली पडायचे. एकदाच पाडायचे, एकाच लाटच पडायचे. महाराज कधी कधी उंचावर न्यायचे, पाठीवर घासत आणायचे खाली, त्याच्या पाठीचे काय जायचे, पाताडे जायचे. परत आपण येडका होत, धडका कौरवास दिय, धर्माच राजा करताना आपण होत कुंजर पुढे पा. येडका हे म्हणायचा मी, आणि धड जाऊन त्यांना काय द्यायचा, धडका द्यायचा. धर्मराजाला राजा करायचा. हो, आणि आपण हत्ती व्हायचा. चोर करून कौरव आपुले चरणी बांधी सर्व, शिला संधीत घेत धावन तेव्हा मस्तके फुटती पै. पा चोर काय करायचा, चोर करायचा कौरव. तुम्ही चोर भीमदादा, आता वनच भागण्यात बाबा आडमुठ, ते चोर करायचा. आणि काय करायचा, स्वतः पायाला बांधायची आणि वडीत न्यायची, दगडाईन वडायची. चोर आहे. आता दगडानं वळल्यावर त्यांना लागायचं ना पटापटा पटापटा ते, आहे का नाही. मस्त फुटायचे त्यांचे. कौरवास म्हणे अवधारा, असंख्य मुष्टी घाते मज मारा, मग ती मूर्ख्या आठवणी वायला हाणता मागे न पाहत. बसायचा एका जागी आणि सगळे बुक्या मारायचा मनामध्ये. आता येईल वाटायचं आता भेटलाय चान्स तर ठेवू यांना, आपल्याला लय त्रास दिला अशोक, जोरात बुक्या मारायचे ते. हानता भागती त्यांचे कर, परी त्यास म्हणे वृकदर, आपले उष्णे घ्या समग्र व्याजा सहित येत. ते बिचारे आणून त्याच्या हात दुखायचे, पण या बाबाच्या अंगाला लागायचं नाही. त्याचं मारणं झालं की म्हणायचं आता व्याजा सकट फेडून घेणार घ्या. तुम्ही मारलं ना ते नुसतं फेडणार नाही, व्याजा सगळं घ्या फेडून आता. मग मुष्टी प्रहारे हानी बळी, त्याने कुंभिनी डळमळी, मूर्छित पडती कौरव सकळे उष्णेरी आता यायची. आता किंवा बाबाचे प्रहार लागले की बेसूत पडायचे, नाही का नाही. म्हणे उसने घेता हसता, घेता कार्य अवघे रडता, मग म्हणे उठा आता रडी खेळता नका करू. भीमदादा म्हणायचा, मला हाताने बरं वाटायचं का, आता का रडायला लागले तुम्हाला उष्णरी, आता का रडायला लागले. पुन्हा आणायचा महाराज, अशा रडवायचा. धर्माशी भावानी करीत कौरव पडून आणि बसत, न खेळता बडवित सोडवित धर्म तेव्हा. धर्माला भावानी माता करायचा. खेळ खेळत असताना वेगळ्या वेगळ्या प्रकारानं. आणि कौरव काय करायचा, कौरवाला बोकड करायचा. भावानी माते पुढे काय करायचे, कापायचे. कापायचं म्हणे, आता कापायचं म्हणल्यावरती येतेच का. बरं ना, आम्हाला नाही खेळायचं म्हणलं की जास्त मारायचं. खेळायचं का नाही, खेळायला नाही तरी मारणार, खेळलं तर कापणार. त्या बिचाऱ्याच्या तापच होता, आहे का नाही. विशाल करता करुणी आपण बैशी अनुष्ठानी, कौरव आहुती मानून आगीत ढकळी पाळाली. महाराज खोल अशी काय करायचा, खड्डा करायचा आणि मी यज्ञ करायलो म्हणायचा. आणि त्याच्यात अग्नी पेटवायचा आणि या कौरवालाच्या आहुत्या टाकायच्या म्हणायचा. कशा बसायचे, चटके बसायचे त्या अग्नीचे, बळ ढकलायचे अग्नी. मत्स्य अवतार होय भीमसेन, म्हणे शंकासूर हा दुःशासन, मत्स्याकार तळपून पायी धरून वडीत आहे. तो म्हणायचा मी मत्स्य अवतार घेतलाय देवाचा, आणि तो शंकासुराला मारलं मत्स्य अवतारात, म्हणून मी मत्स्य अवतार. आणि शंकासूर करायचा कौरवांना आणि महाराज त्यांना पायाला धरून असा वाढायचा, तळपवायचा. कुर्म पृष्टी करून आपुली, म्हणे मुष्टी घाते मारा सकळे, मारिता मुष्टी फुटल्या तेवळी परिससाही डळमे ना. पा कधी कासवाचं म्हणायचं, मी आता कासव झालो. भगवंतानं कच्चा अवतार घेतला, मी कासव झालो. माझी पाठ किती कडक आहे, पान मारा बुक्या. ती मारायची. महाराज त्यांचा हात फुटायचे, पण या बाबाला काही व्हायचं. आपण वडा आहोत,
म्हणे हिरण्याक्ष समजत त्यांचे हृदय रोहिदातन मुसंडी देत नाटुकी. स्वतः वरा व्हायचा, त्यांना हिरण्याक्ष करायचा आणि हिरण्याक्ष वराचे दात डुकराचे असे दात आणि त्या दातान त्यांना असा हे करायचा, डसायचा आपल्या भाषेत. मला ती त्रस्त व्हायची. आपण नरसिंह दुःशासनाचा आडवे घेत म्हणे नके पोट फोडू येत किंवा पुढे विदारू. स्वतः काय करायचा, नरसिंह भगवंत व्हायचा. एक काठी स्वतः नरसिंह भगवंत व्हायचा आणि त्या मला स्वतः नरसिंह भगवान होऊन दुःशासनाला काय करायचा, तो हिरण्यकश्यप करायचा, आडवं मांडीवर घ्यायचा, पोट फाडतो म्हणायचा, तुझं थांब आता फोडू का असं विचारायचा त्याला. आता ते घ्यायचं विचार पहिलं. आपण त्रिविक्रम दुःशासन बली म्हणे आता घाली तो पाताली भार्गव होऊन म्हणे सकळी कौरव क्षत्रिय मारी. आपण त्रिविक्रम म्हणजे वामन व्हायचा आणि त्याला बळी करायचा आणि म्हणायचा सांग तुला पाताळात घालू का, म्हणजे असंच त्यांना विचारा. कधी कधी परशुराम व्हायचा, म्हणजे सगळ्या कौरवाचा क्षत्रियाचा मी काय करीन, नाश करीन. आपण राघव होय दे का जयद्रथा करी शूर्पणखा पार्था लक्ष्मण सखा प्रतिष्ठानी छेदिले पुढे. स्वतः राम व्हायचा आणि जयद्रथाला काय बनवायचा, शूर्पणखा बनवायचा आणि अर्जुनाला लक्ष्मण बनवायचा. हे माझा काय आहे भाऊ, लक्ष्मण आहे. आणि महाराज याचं या लक्ष्मणानं काय केलं, मग शूर्पणखेचं नाक छाटलं, ठाडा म्हणायचं त्याचं नाक, लोक याला सांगायचं अर्जुनाला. धर्मराजा बिचारी सोडून घ्यायचे त्यांच्या धावलीतून म्हणून वाचायचे. कृष्ण अवतारीचे खेळ माझ्याला जेव्हा रणमंडळ तेव्हा दाखवून सकुळन रती घननिळा बैसवणी आणि म्हणायचं बा आता सगळ्या अवताराचे खेळ दाखवायचा. दशा अवतार येतं पण कृष्ण अवताराचे खेळ नाही दाखवायचा. कृष्ण अवताराचे का नाही भीमदादा खेळ दाखवायचा, ते म्हणायचा माझ्याला जेव्हा रणमंडळ तेव्हा खरं रणभूमी माझे युद्धभूमीवर आपण राहू आणि त्या वेळेला रथात बसून तुम्हाला श्रीकृष्ण त्याचे खेळ दाखवील. मी कशाला दाखवू त्याचे खेळ, त्याचे खेळ दाखवण्याकरता कोण येणार आहे, दाखवले नाही त्यांनी खेळ, त्यांनी त्याचे खेळ दाखवलेच ना. मी नाही दाखवत म्हणे रामचंद्र प्रभू पर्यंत दाखवायचा, पुढचे नाही दाखवायचा. विषाद पावती समजतं बल न चले चालती पाहती तटस्थ. महाराज ऐसा भीम खेळ खेळत असे भीमदादा खेळायचे. कौरव बिचारे दुःख व्हायचे, नुसते पाहायचे. पण काय चालतंय, काय चालतंय, बलवान होता ना तो, काही चालायचं नाही, नुसते रडत बसायचे. पर कोणाला बोलावं कोणाला दाखव. दुर्योधन संतापत शकुनी सांगे संकेत दावीत यरु त्याचा हस्त दडपितन याचे उष्णी घेऊ पुढे. शकुनीला सांगायचा विचार तो, शकुनी माझा थांब जरसा, त्याचे हात दाबायचा, थांब जरसा, याला पुढं दाखवू. याचं उष्ण घेतल्याशिवाय राहायचं नाही. कौरव जाऊन अंदाज सांगती निजांगीची क्षेत्रे दाविती न खेळू म्हणता मग भरती निवडून देतो घेऊन चला. धृतराष्ट्राला जाऊन सांगायचे पा आमच्या अंगाच्या जाक मला दाखवायची बघा. बरं मग ते म्हणता तुम्ही खेळू नका ना त्याच्यासोबत, येऊन नाही खेळायला तर भीमा मला काय करतो वडत नेतो म्हणजे. धृतराष्ट्र शकुनी सांगत हातानं वाच बी तुझे सूत खेळता मेले की जितन भीमशन न पाय. शकुनी सांगितलं धृतराष्ट्र तुझे पुरं वाचत नाही म्हणे आता, कारण मेले का जिथे भीम पाहत नाही. धृतराष्ट्र ते ना आणि म्हणे पंडू गेला स्वर्ग भुवना विपरीत बोलता जना माझी भेट दिशेल पाहिजे. पण त्याच्या एक ध्यानात की आपण जर काही पांडवाशी वाईट केलं तर लोक आपल्याला नाव ठेवतील, कारण याचा बाप जिवंत नाही. आणि लेकरायचं काय असतं, खेळता खेळता होत असतं. पण या शहाण्या माणसानं यांना असं करावं का, दंड द्यावा का. मनात म्हणे दुर्योधन हा एक मारावा भीमशर, मग उरले चौघजण आणि त्याचा लेखा कायचा. मला दुर्योधनाच्या तिथून मनात आलं म्हणे एकटा भीम का मारला, हे चौघ काय मग याच्यात बलवान कोण आहे, भीमाचे. भीम मारू म्हणे एकदा, मग बाकीच्या काय टेन्शन नाही. सुयोधन कर्ण दुःशासन चौथा शकुनी एकांती बैसून म्हणती नाना उपाय करून भीमसेन मारावा. दुर्योधन कर्ण दुःशासन आणि चौथा शकुनी हे सगळे एका जागी बसले आणि म्हणले उपाय करू आपलं कशाचा, भीमाला मारायचा. एक म्हणे पाश घालावे, दुजा म्हणे विष चालवावे, एक म्हणे महासर्प आणावे करवावे दंश बळाने. मग त्याचे ते पदार्थ कोणी म्हणे याला फाशी द्या, कोणी म्हणे याला विष घाला, कोणी म्हणे सर्प आणून याला डासवा. शकुनी म्हणे प्रकट न होय ऐसा करावा काही उपाय, भीमास मोदक वाढती प्रिय विष मिश्रित करावे. ते शकुनी सांगितलं मेलाय पाहिजे ना आपल्यावर नाव द्यायला नाही पाहिजे. तुम्ही काय करा, त्याला मोदक आवडतात, मोदक करा त्याच्यात विष घाला, वन क्रीडेत जाऊन या त्याच द्यावे भक्षावया, अवघ्यास मानव हे क्रिया म्हणती प्रकट बोलू नका. आणि मग जंगलात खेळाय म्हणून जा आणि त्याला खायला द्या. सगळ्याला मान्य होईल म्हणतील बाबा आता काय कशाने मेलाय कशाने मेलाय काय, कोणाला फक्त हे सांगू नका.
सूत्रधारा सांगे सुयोधन गंगातीरी निर्मावे दिव्य सदन गुप्त वावऱ्या निद्रास्थान माड्या बहुत निर्माव्या. सूत्रधाराला काय केलं, कारागिराला दुर्योधनानं सांगितलं की गंगेच्या तीरावर दिव्य सदन तयार करा, गुप्त काही वावऱ्या फल्या तयार करा आणि निद्रित झोपायचं काय करा, निद्रास्थान एक खोली काढा, माड्या बिड्या असं निर्माण करा. सांगितले विषय सूत्रधारी क्रीडा धामरचिले गंगातीरी. सुयोधन धर्माशी विनंती करीन म्हणाय चला जाऊ जल क्रीडे. आणि धर्मराजाला त्याने विनंती केली की चला म्हणे जल क्रीडा करायला आपण काय करू, खेळायचं पाण्यात निघून जाऊ. अजात शत्रू धर्मराज अवश्य म्हणून उठला तेजपुंज बंधू चौघे सहजन समागमी. आता अजात शत्रू शब्दाचा अर्थ आहे ज्याचा शत्रू अद्याप जन्माल्याला. अजात शत्रू महाराज धर्मराजा की कोणाशीही ज्यांचं काय नाही, शत्रुत्व नाही, असे शत्रुरहित जीवन ज्यांचं, असे धर्मराजाच्या मनात काय नाही. चला म्हणले, चला चारही भाऊ सोबत घेतले निघाले. षडस आणि चतुर्विधाने सवे घेतली सुयोधने विषमोदक भीमाकारण अति प्रयत्न करविले. अनेक प्रकारचे भोजन जेवण अनेक प्रकारचे पक्वान्न घेतले आणि त्याच्यात विषयाचे काय घेतले, मोदकही घेतले. बचनाग सोमला अहिफेन जपाळ राजविषय दारुण याचा वास घेता पूर्ण तत्काल मरण जीवाशी. महाराज बचनाग नावाचं काय आहे, भयान विष आहे. कोबरायाच्या गाथ्यात आलं साधोनी बचनाग खाती तोळा तोळा. अनेकाच्या अभ्यासाचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे ते बचनाग, सोमल, आईफेन, सर्पाची गरळ वगैरे अशा प्रकारचं महाराज असं विष घेतलं, वास घेतला की माणूस मरेलो, खायचीच गरज नाही, इतकं भयान विष. ऐशी विषय मिळवून दे भीमा लागी वळीले मोदक इकडे सेनेसहित सगळेकर गंगा तीरीत पातले. आता भीमा करता ते मोदक तयार केले, इकडे सगळं सैन्याने गंगा तीरावर आले. नाना यांनी बैसले फिरून वाहने श्रमले जल क्रीडे प्रवर्तले कौरव पांडव ते दवा जल क्रीडा करू लागले. परस्परे जलशिंपिती आगाध निरी बुड्या देते एकाच एक शोधती हाका पुढीची आयुष्य. आता पाण्यातले पोहू लागले, कोणी कोणीकडे कोणी बुड्या मारते, कोणी भीमाच बुडवाया जळी कौरव झोंबती सकळी येरू घ्यावा हे पृष्टी मोळीन वारणा परिपूह. आता सगळ्याची शिस्त भीमाला बुडवायचं. भीमदादा सगळ्या पाठीवर घ्यायचा आणि सगळ्यांना हाती जसा निघावा तसा सगळ्यांना पाण्यातून घेऊन निघायचा. नाना जलचरे धरिती ओढून बाहेर काढीते तो हस्ता पावला ग वस्तीने कडेच येते सर्व. मग आता नाना प्रकारचे खेळ झाले. सूर्यनारायण मावळायला चालला, बाहेर आले सगळे. परमस्नेह दुर्योधन वस्त्रे उपी पांडवा लागून सकल परिवार गौरवून अन्न पाणी सुखी केले. आता सगळ्यांनी दुर्योधनानं सगळ्यांना कपडे वगैरे देऊन सगळ्या आदर करू लागला, कारण आपल्यावर नाही आलं पाहिजे. आणि सगळ्यांना अन्न सेवन करायला दिलं. यावर एका दिवसाने पांडव कौरव बैसले भोजने सुवर्ण ताटे झळकती सज्ञ रत्न वाटिया प्रकाशात. ते राजाच्या मुलांचं जेवण आहे, सोन्याचे ताट वगैरे ते जेवण चालू झालं. सुस्वादान्य ते वेळा एक पंक्ती वाढली. सगळा जया जो पदार्थ आवडला तो वाढली, त्याला जे आवडतं ते घेऊ लागले, वाढू लागले. ते आपले हस्ते दुर्योधन व्यंशनवास वाढी अन्न असंख्य मोदक वाढून मधुरांना ते भक्षवी. आपल्या हातानं दुर्योधनानं मोदक वाढले भीमाल. आणि महाराज आता भीमा दादाला आवडायचेच. तृप्त होऊन भीमसेन एकांत सदनी करिशेन आर्धनिशा लोटता पूर्ण भेदले विष सर्व गात्री. आता तृप्त झाले भीमदादा, एकांतात झोपले जाऊन आणि अर्धी रात्री नंतर विषानं आपला पावर दाखवायला सुरुवात केली. सगळे इंद्रिये महाराज सगळे अवयव आणि त्या अवयवाला विष भेदायला लागलं. उडून गेले सर्व स्मरण एकवटाले पंचप्राण. सुयोधन करणं शकुनी दुःशासन जवळी आले. तेव्हा हे झोपेलच नव्हती. याच्यावर फक्त विष कधी चढते त्याचं वीज चढलेलं पाहिलं. आणि दुर्योधन शकुनी दुःशासन सगळे जवळ आले. कर्ण तयाशी म्हणे सुयोधन भले गौसले अनुसंधान. आता याचा घ्यावा प्राण नाना यत्न करूनी. दुर्योधनानं सांगितलं शकुनीला वगैरे दुःशासनाला आता वेळ सापडली, कारण याच्या अंगात बळ राहिले नाही विषामुळं. आता लवकर प्राण घ्या. मग दृढ लतापाशी भूत बांधिले माघारे हस्त कंठचरणाशी गाठी देतन केली मोठ सर्वांगाची. आणि मग काय केलं, अशा पक्क्या चांगल्या चांगल्या प्रकारच्या वेली आणल्या. वेलीच्या दोराने त्याचे माग हात बांधले, पाय बांधले, असा सगळं याकडे जसा गोळा तयार केला त्याचा. चौघे मिळून ते वेळा सबल शिळा बांधिली गळा गंगाजळी बुडविला मध्यभागी नेऊन या. त्याच्या गळ्याला मोठी शिळ बांधली भीमदादाच्या आणि गंगेत नेऊन मधात काय केलं, सोडून दिले. वाहत गेला भीमसेन परम आनंदाला सुयोधन. इकडे प्रवाही जाता कुंतीनं गंधन समुद्री जीवनही मिळाला. ते वाहत 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 निघाले. यांना आनंद झाला. आता पुन्हा काही भीम येणे आता मेलाच ना. आता काय राहिले महाराज मारायचं, आता मेलाच तो. मेला म्हणले. आता
तो त्याला आनंद झाला. इकडे भीमदादा वाहत 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 समुद्राच्या पाण्यात आली. हा. बंद करून चालू करा. जो बहुत जलविखारी ओढून पाताळा नेला भीमसेन, सर्पदंश संपूर्ण निविष अंगीचे उतरले. बहुत जलविखारी ओढून तर पाण्यात गेला आणि पाण्यामध्ये विषारी पाण्यातील साप, अशी विषारी साप, त्या सापांनी भीमदादाला कुठं नेलं? पाताळात नेलं. आता पाय भीमदादाला ओढत ओढत कुठं नेलं? पाताळाला नेलं आणि सर्पांनी दंश करायला सुरुवात केली. दंश करून 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 सगळं अंगातलं विष काय केलं? उतरून घेतलं. गंगाजले झाला शीतळ, विखारी विष शोषिले सखळ, सावध झाला कुंती बाळन, तोडी तसे पाश बंधने. अर्थात त्या गंगेत गेल्यामुळे त्याला बंद करून त्याने बॅटरी घ्यायची. नाही ते शिटीच मारणार आहे, काय त्याला चालत नाही. पण माणसं कळत नाही. सगळं विष उतरलेलं होतं आणि विष उतरलेलं होतं आणि विष उतरून गंगेच्या पाण्यानं काय मिळाली होती? शीतलता मिळाली होती. बदच राहू दे, तिचं काय काम नाही. त्या गंगेच्या पाण्यानं शीतलता मिळाली होती, विष उतरलं होतं आणि सावध झाल्याबरोबर स्वतः बांधलेले बंधन हातानं काय केले? भीमदादानं तोडून टाकले. देखता भीमाचे बल परमबल, दंत शुक पळाले सकळ, वासुकीत जाणविती तत्काळ प्रचंड पुरुषीय काला. महाराज भीमदादाचं ते बांधलेले 5 तोडलेले पाहिले, सगळे सर्प पळून गेले. आता लोक ते बेशुद्ध होते म्हणून ते जवळ आले होते. त्यांना वाटलं हे काय? ते पळत गेले. वासुकीला सांगितलं. वासुकीला म्हणले अरे एक बलवान पुरुष आलाय. हो, ते लक्षात आलं. बांधून गंगाजली टाकेला प्रेतवत सावध झाला, वासुकी परिवाराशी निघाला आणि तेथे आला पाहावया. त्यांनी सगळा इतिहास सांगितला. भाऊ ते बेशुद्ध अवस्थेत होता वगैरे. वासुकीला नवलं वाटलं. वासुकी आपल्या परिवारासह त्याला पाहायला आला. हो, सावध कोणी? भीमसेन म्हणे महापुरुष तू आहेस कोण? कोण्या दुर्जीने तुझं मारून गंगाजळी टाकेली? वासुकीने विचारलं अरे तू कोण आहेस असा महान पुरुष आहे का नाही? कोण आहेस ते आम्हाला सांग. कोणत्या दुष्टानं तुला असं बांधून विष पाजून तुला गंगेत टाकलं सांग. येरो म्हणे मी पंडुनंदन वासुकीत येत आलिंगन, बोले तू श्रीकृष्ण प्रिय पूर्ण चल आमुच्या सदनास. देव सखा जरी अवघे विश्व अवघे कृपा करी, ऐसा सोनी अनुभव कासा वीस होती जीव. देवाची जतन तया बाधून शेके आग्न, तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी. देवाची जतन त्याशी बाधून शेके आग्न, आहे का नाही? मला देव ज्याला जतन करणार आहे. तुकोबारायाला खूप मान मिळायला लागला. तुकोबारायाला कोणीतरी विचारलं असेल बुवा तुम्हाला एवढा मान मिळायला लागला, एवढे लोक मानायले तुकाराम महाराज करायले, याचं कारण काय? तुकोबाराय म्हणतात हे काय सांगावं लागतं का? कोणी कोणा येथे न मानीचे, फुका कृपे विन एका देवाची या इच्छिताती मान मागा देवापाशी तुम्हाला संचिताची. तुम्हाला जर मान पाहिजे असेल तर महाराज कोणी कोण आहे ते तुकोबारायांनी उदाहरण गोड दिले. महाराज इतकं उदाहरण तुकोबारायांनी गोड दिले. राजा चाले सवे वैभव सांगाते, हे काय लागते सांगावे त्या. तुकोबाराय म्हणतात ज्या अर्थी सगळं वैभव चाललंय, त्या अर्थी त्याच्या सगळं सैन्य सगळं वैभव चाललंय, त्या अर्थी मधात कोण असला पाहिजे? राजा. जसं वैभव सांगाते, ज्या अर्थी वैभव आहे बरोबर, त्या अर्थी मधात कोण आहे? राजा आहे. वैभव वाहून ठरवावं मधात राजा आहे, तसं लोक मानायला याच्याहून ठरवावं देवाची आपल्यावर कृपा आहे. काय लागत ते सांगावे ते, काय गोष्टी सांगायच्या आहे का? कोणी कोणा येते न मानीजे, फुका कृपे विनय का देवाची या. कारण सगळ्यांना बुद्धी देणारा दाता कोण आहे? देव आहे. आणि मग महाराज त्याचं म्हणून महाराज भीमदादा सांगितलं मी पंडूचा मुलगा आहे म्हणे. महाराज वासुकीनं काय दिलं? आलिंगन. का आलिंगन दिलं त्याचं कारण महाराज गोड सांगतायत. बोले तू श्रीकृष्ण प्रिय पूर्ण, तू कोणाचा आवडता आहे? श्रीकृष्णाचा आवडता आहे. चल रामूच्या सदना, चाल आमच्या घराला.
मग गृहास नेऊन नागराज करी पूजन म्हणे महाविषय संपूर्ण अंग तुझे जळत असे. महाराज वासुकीनं तिथं महान अशी पूजा केली. सांगितलं या महाविषयानं तुझं अंग जळायलंय. याला पत्र म्हणे वासुकीस यासी पाजावा सुधारस समयोचित देणे निर्दोषण महाशय जोडे तेने. याला पत्र नावाचा एक सर्प आणि त्यानं वासुकीला सांगितलं म्हणे महाराज अहो तुम्ही एक काम करा, यांना काय पाजा, अमृत पाजा. विषामुळे अंगाचा दाह होता, अमृत पाजा. आणि तिथं काय प्यायला भेटलं, अमृत प्यायला भेटलं. का महायश जोडे तिने. याच्यामुळे यांचं काय महान यश यांना काय होणार आहे, जोडल्या जाणार आहे. कन्यादान तरुणास मिष्टान्न वाढीजे क्षुदितास द्रव्य वपीजे दरिद्रियास महाशय जोडे येणे. ऐका महाराज मोठा यज्ञ घडतो हे जर केलं तर यज्ञ घडतो. काय केलं तर कन्यादान तरुणास, आपली मुलगी काय दिली तरुण मुलाला, कन्यादान. बरोबर आहे म्हणतात, सांगितलं सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाचे समान. महाराज सालंकृत कन्यादान पृथ्वी, सगळी पृथ्वी दान केल्याचं काय मिळतं, पुण्य. मिष्टान्न वाढीजे क्षुदितास, मिष्टान्न वाढावं पण कुणाला, ज्याला भूक लागली त्यालाच वाढावं ना. महाराज ऐका आपल्या चुका होतात, अनेक चुका होतात, त्यातली एक चुकच आहे. अनेक चुका होतात का आपण ज्याला गरज नाही त्याला आग्रह करीतो, ज्याला गरज आहे त्याला गरज नाही. महाराज त्याच्या थोरलो काय नाही 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 दादा तुम्हाला एक गुलाबजामू खाणच लागतो. तो म्हणतो मला उलटी होती, खाल्लं की कवद्या झाली तर आड पडून ऐका नाही, तुम्हाला उलटी झाली तर होऊ द्या पण आमचा मान राखा. आणि एकदा महाराज ऐका तुकोबरायचं प्रमाणे एखादा भिकारी दारात उभा आहे आणि देवाला निवद दाखवलो आपण पुरणपोळीचा आणि भिकाऱ्याला नाही, देव प्रसन्न होत नाही. आती ताशी गाळी देवा नैवेद्याची पोळी येती दगड तैसे वरी मंत्र पुष्प देवा शिरी. ते फुलं नाही टाकायले, तुम्ही काय टाकाय मारायला लागले देवाला, दगड मारायल्यासारखं देवाला होतं. जर आपण एखाद्या उपाशी माणसाला दिलं नाही, देवाला देऊ नका अजिबात, त्याला भरपूर आहे. एखादे एक उपवासी माणूस जेव घातला तर भगवंत काय होतात, तृप्त होतात. सांगितलं यज्ञ घडतो महाराज असं जर ज्याला गरज आहे त्याला जेव घातलं तर. द्रव्य वपीजे दरिद्रियास, ज्याला धनाची गरज आहे त्याला काय द्यावं, द्रव्य द्यावं. महाराज एखादा अटकाला, एखाद्याला लग्नाला, एखाद्या कशाला तर त्याला द्रव्य द्यावं. महाशय महान काय होतो त्यानं, महान असं यश आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. तृषाग्रंथाशी घृतपान नवज्योरिताशी दुग्धपान शिते पिढिल्याशी लावले चंदन समयोचित हे नव्हे. काही गोष्टी योग्य आहेत आणि काही गोष्टी अयोग्य आहेत. ऐका नाही महाराज एका खूप तहान लागली आणि त्याला तूप पाजलं गाईचं, ओरिजिनल गाईचं, नाही तूपच पिये. आता तहान लागलेला तूप पाजणं योग्य का अयोग्य, तुपानं काय लागते जास्त, अरे मरल ना ते, त्याला पाणी पाहिजे, तूप चालणार नाही. नवचोरत असे जार भरात आलेला आणि त्याला दूध पाजायलाय. दुधानं दूध पवित्र आहे, पायपा दूध पवित्र आणि गोड, पण ते त्याला नाही ना गोड, त्याच्याकरता ते विष आहे. त्याच्याकरता काय विष आहे ते. या घराची भुके वाधावी ती गाय, याचे नाव काय पुण्य अशी. पागाची भूक घालायची म्हणून गाईतलं मारणं, ऐका नाही याचं नाव काय, पुण्य थोडंच. आगा गोक्षीर जरी झाली तरी पत्त्याशी नाही म्हणे तरी ऐशेनी विष होय सुधरले नवज्योरी देता. ऐका नाही जोर सुटलेल्या माणसाला विष पाजणं हे योग्य नाही. शिते पिढील्याशी लावणे चंदन, एक थंडीने काकडायला तडा 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 आणि त्याला लावायला एक चंदन. आता थंडीनं काकडलेल्या चंदन लावणं त्याला उष्णता दे का शीतलता देतो, शीतलता देणं योग्य आहे का, समाज हे योग्य नाही. तरी अशी सुधारस पान याची समयोचित पूर्ण. मग वासुकीने भीमसेना येऊन अमृत कुंडे दाविली पा. म्हणून आता याला कशाची गरज आहे, अमृताची गरज आहे. त्या सर्पानं सांगितलं, याला पत्र नावाच्या सर्पानं. मग वासुकीच्या लक्षात आलं, वासुकीनं अमृत नाही दिलं आणि नेलं भीमदादानं अमृताचे कुंडच दाखवून दिले. अष्टकुंडे भरली अमृते. भीम हळूहळू नेला तेथे. विकल शरीर जा आले होते सर्पी धरले आवरोनी. शरीर विकल झालं होतं, सगळ्या सर्पांनी चारी बाजूने धरलं आणि हळूहळू हळूहळू 8 कुंड भरलेली अमृताची. अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे कुंडच्या कुंड भरलेले नेलं.
8 कुंड भरलेली होती. तरी अशी सुधारस एक कुंड दाविले भीमास म्हणती प्राशी आता सुधारस तो आश्रय कुंडे सावकासन शोषिली क्षण लागता. एक कुंड पिय म्हणली आता ह्यो माणूस आडून 8च्या मागच्या पंक्तीला काही ठेवलंच नाही. पहिल्याच पंक्तीला काय केलं, हाणून टाकलं. समाचार सांगती शेव आश्चर्यकारी भोगविनाय म्हणे यास बल चढल्या अधिकान पहिल्या उंशत गुणी. मला समाचार कळाला, वासुकी नवल करू लागला. काय म्हणे बाबा आता एवढा मोठा आला पैलवान, पण पहिल्यापेक्षा 100 पटीने याचं बल काय झालं आता बल हीन नाही गेले तर बलाधीन झाला, बलहीन झाला नाही. असंच तृप्त झाला धर्मानुज मग शेजेवरी निजवी नागराज भीम चिंता रहित सहजन काळजी काही असे ना. भीमदादाला काय चिंता आहे महाराज? अरे देवाचे भक्तांची चिंता या 2 गोष्टी एका जागी राहतच नाही. जिथं चिंता आहे तिथं देव नाही, आणि जिथं देव आहे तिथं चिंता नाही, अजिबात चिंता नाही. इकडे कौरव उठून प्रातकाळी स्नाने करून गंगा जळी झाला समेत सकाळी नगरात प्रवेश. आता ते भीमदादा आरामात झोपले. आता एवढं मोठं खाल्लं पिल्लं आरामात. इकडे या कौरवांनी सकाळी उठून आपल्या नगरात आले. आनंद परम कौरव मानसी मग बोलती राशी पांडव बंधू होती आमशीन परी मानसी स्नेह नसे. मग एकमेकात बोलले अरे पांडव आमचेच भाऊ येतं, पण मनात पांडवाचा आमच्याविषयी काय नाही, प्रेम नाही. आणि मग प्रेम नसेल तर काय पाहतोय, भावंडे टाकून मागे समजतं. आपण एकला गेला नगरात भीमनिष्ठुर अत्यंत सुहृद संग नावडे. आणि मग ते बोलू लागले अरे भीमाचं असं काम आहे का? आता भीम नाही चाललं ना, असं काम असतं का म्हणे? त्याला का भावाचं प्रेम आहे का? भाऊ टाकून गेला, कुणीकडे गेला जंगला गेलो जस का काही माहितीच नाही. आमचे म्हणत यावरी बहुत त्याचे आमाकडे नाही चित्त चतुरपणे डोलणी बहुतन करणं याचा अर्थ म्हणत असे. अरे आपलं सगळ्यात प्रेम कोणावर म्हणजे भीमावर, पण त्याला आपली गरजच नाही. करणं व्हा कर द्याल. खरंय तुमची आयशा कपट युक्ती बोलून नाना जाणवी ती धर्मा अर्जुना ते न देती प्रतिवचनान चिंताक्रांत. पण मला धर्म अर्जुन बोलणं ते एकच चिंता की भीम कुठे गेलाय. जैसे दीपाविन सदन तैसे मलान दिसती चौघे जण हृदय झाले उद्विग्न परी बोलून न दाखविती. जैसे दीपाविन सदन जसं दिव्याशिवाय घरात अंधार राहतो तसे सगळ्यांचे चेहरे पडलेले आहे का नाही. आणि मला हृदयात उद्विग्नता झाली, पण बोलून काही दाखवणं गेले. आता काय बोलावं, कोणाला बोलणार आहे का नाही. आणि म्हणून अशा प्रकारे वळणे धावडीत ते वेळे कौरव स्वसदनी प्रवेशले. इकडं धर्मदुःख तळमळे भीमसेना आठवणे. महाराज वाहनात बसून सगळीकडे भीमदादाचा शोध घ्यायला नाही, वाहनात बसून कौरव आपल्या गृही आले, आपल्या घरी आले. इकडे धर्मराजाची तळमळ भीमदादाची आठवण करू लागली. धर्मकुशे कुंती फुट भीम आला काय गृहाप्रत की काही कार्यार्थन तू प्रेरला सांग. धर्मराजाने कुंती मातेने विचारलं भीम आलाय का? तो कुठे त्याला काही कामाला पाठवले? माता म्हणे ना याला धर्माचा कंठ दाखला. अश्रू धारावा अति डोळ्यान धनंजयाच्या तेव्हा अर्जुन काय करू लागला, रडू लागला. नकुल सहदेव तळमळी भीमा तुझी काय झाली गती घात केला अर्धरात्रीने आंध पुत्री वाटते. यांना माहितीच होत. यांनी सांगितलं नक्की आंधळ्याच्या पोरांनी काहीतरी रात्री काय केला, घात केला. जननी पिटी वक्षस्थळ शोके अंग टाकी विकल विदुरही पातळा तत्काळ स्थिर स्थिर म्हणत असे. मला आई रडू लागली, जमिनीवर अंग टाकलं, विकल होऊ लागली. विदुर काका आले, शांत करू लागले. यादवी विदुरास म्हणत वाटे तुझे धने केला घात येरू म्हणे न बोले मात करतील निपात उरली याचा. कुंती मातेने सांगितलं दुर्योधनानं काहीतरी माझ्या लेकराचा काय केला, घात केला. विदुर काका म्हणले हे मोठ्याने बोलू नको, कारण असं म्हणशील तर राहिलेली 4 दिवशी ते ठेवायचा नाही. स्वभाव लहानपणापासून आता ते कळतच होता. धीर धरुनियाची ती हृदय चिंती कमलापती स्वस्तिक क्षेम मागोतीने भीम भेटेल. विदुर काकांनी काही चिंते करून धैर्य धर आणि हृदयामध्ये भगवंताचं काय कर, स्मरण कर. तुला सगळं तुझं चांगलं होईल, भीम भेटेल. त्रिकालज्ञानी महाराज विदुर त्याचे वचने राहिले स्थिर. इकडे वासुकी सज्ञी वृकोदरण 8 दिवस निद्रित होय.
त्रिकालच ज्ञानी विदुर काका हे कुंती मातेला माहिती होतं. कुंती मातेनं त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला, शांत राहिली. भीम दादा 8 दिवस उठले नाही, बंदा सप्ताह होतो. 8 दिवस निद्रित. वारात भीम दादा आहे हो. 8 दिवस निद्रित. आजच मी एक पाहिलं राजस्थानमध्ये एक माणूस आहे महाराज, एकदा झोपला की 8 दिवस उठत नाही. आता येतो त्याचं होतं की यानं कुंभ करणार मागं टाकलं, चॅनल मध्ये गेले त्याच्या तिथं काय सांगितलं त्याला, कोणती बिमारी आहे काय त्यांचा ती माहित नाही, पण तो स्वतः त्रस्त आहे. गेल्या 29 वर्षापासून त्याला ते हे झाले, झोपेलच राहतो. थोडंच उठवून लागते, घरचे उठवते, खायला तसंच असं टोपल्या देतोय, खाऊ घालते, काय करतोय त्याचं ते पण बिचारा झोपेलच आहे का नाही, कशाला उठत नाही. 8 दिवस भीमदादा काय राहिली, झोपून राहिली. उदयाचे उगवे तरुणी तैसा भीमाबाई सला उठवली. वासुकी म्हणीसाठी क्षणी सोयरा होया मुसा, तसा सूर्य उगवावा तसे भीमदादा 8 दिवसानंतर जागे झाले. वासुकीने सांगितलं, तू आमचा काहीतरी नातं जोडा आमच्याशी, सोयरा होय. मग आपली कन्या पद्मावती ते दिली भूमिशनाप्रती, तिचे स्वरूप रती पती कोणी तटस्थ पहा. आपली मुलगी वासुकीनं पद्मावती नावाची भीमदादाला देऊन टाकली, जवळ करून घेतला. इतकी सुंदर होती म्हणले की कामदेव सुद्धा तिला पाहून काय झाला व्हायचा, एका तटस्थ व्हायचा. बौद्ध देऊन अंदर गौरवीला भीमसेन वासुकी म्हणे त्वरे करून हस्तिनापुर. वासुकीला माहित होतं वासुकीनं सगळं काही आंदन बिंदन वस्तूला सांगितलं, जा लवकर आता हस्तिनापुर. माता बंधू विदुर भक्त तुझ कारणे परम दुःखित शोक समुद्रातून तुरंकाळी सत्र जाऊन तुझे भाऊ आई तुझ्यासाठी चिंता करायला जा लवकर. भीमास करवून सज्ज मज्जन दिदले दिव्यांना भोजन, अलंकार वस्त्र देऊन गौरवून बोलवेला. नारद भीमदादाला मंगल स्नान घातलं, दिव्य वस्त्र दिले, भोजन दिलं, अलंकार घातले आणि अशी बोलवण केली. सांगा ते देऊनी रक्षक सर्प पावला गजपुरा समे, हे म्हणजे बाई निशंक नागरा माझी प्रवेश. काही सर्प सोबत गेले रक्षण करायला. भीमदादा निशंक मनानं आले. अवघी बैसरी चिंताग्रस्त तो पृथ्वीवर केला अकस्मात, हर्षांगी रोम उभे ठाकत माता बंधू धावली. आता एवढा आनंद झाला भावाला आईला, भीमदादाला पाहून धावत आली. मग साष्टांग नमस्कार, कोणतीच गाडी उरकोदर वसुदेव भगिनी सत्वरण गळा मिठी घाली. तेव्हा कुंती मातेला नमस्कार केला. कुंती माता आली, भीमदादाच्या गळ्यात मिठी मारली. विदुराने धर्मयाशी साष्टांग मी भीम आवडी दिले क्षम नम आवे प्रेम दश दिशा. पार्थ नकुल सहदेव राय वंदिती तेव्हा भीमाचे पाय, कंठे मिठून घालून मोहीम प्रेम करुणे सुंदती. महाराज अर्जुन नकुल सहदेव यांनी येऊन भीमदादाला काय केलं, दर्शन घेतलं. कंठाला कळ्याला मिठी मारून रडू लागले. सकाळाशी बैसून उरकदर विदित करी समाचार, वासुके कृपा करून उपचार केला. ते सांगितलं बा वासुकीने उपकार केले, मला त्याने माझं रक्षण केलं. कुंती जितवन करून उष्ण टाकी ओवाळून करोनी अपारदान याचं ब्राह्मण सुखी केले. कुंती मातेने भीमाहून काही ओवाळून टाकले. अलंकार ब्राह्मण वगैरे यांना काय केलं, अपार दान दिलं. येथून विदुरमती कुंती नंदन सदा वर्तती सावधान, न करती कौरवाशी भाषण संगे गमन सोडिले. आणि मग विदुर काकाने इथून पुढे सूचना सांगितले आणि कुंती मातेनेही सांगितलं. मग तिथून पुढे पांडव कौरवाची संगत सोडूनच दिली, यांच्या संग राहायचं नाही. 5 जण सदाई केदाई वेगळे न होती कदाई, सफल बुद्धी सर्वदाई मर्यादेने वर्तती. 5 भाऊ मग एकूणाकाल सोडायचे नाही, सोबतच राहायचे. बुद्धिमान होते, कुशल होते, कृष्ण चरित्र करीत श्रवण, सदा कृष्णमूर्तीचे भजन, अखंड कृष्ण नामस्मरण, सदा ध्यान कृष्णाचे. ऐकताना वेगजण सांगायचं चौघ ऐकायचे, कथा सांगायची कृष्णाचे, श्रवण करायचे, भजन करायचे, भगवंताचं ध्यान करायचे, अखंड श्रीकृष्णाचं नामस्मरण. पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी वाया वाच्या पाया एक क्षण सुद्धा वाया नाही. मला सदा कृष्ण प्रतिमा करून त्रिकाल पूजिती 5 जण, कृष्ण मंत्राचे अनुष्ठान करते गायन, मूर्ती करायचे कृष्णाची तिची 5 जण पूजा करायचे, अनुष्ठान कृष्णाचं, मंत्राचं गायन, नाना कला राजयुक्ती, विदुर शिकवी धर्माप्रती, बहुभाषा संकेत रीतीन पडविते त्याचे ते दवा. नाना प्रकारच्या कला विदुर काकांना शिकून दिल्या धर्मराजाला. इकडच आता एक कसं करावं, तिकडे शिकूनही घे, शिकून लागले.
मला तुम्हाला एक सांगू का, एक लक्षात घ्या, कधी माणसाचा एक व्यवहारात बऱ्याच माणसाचं मत आहे, माणसाची बुद्धी चाणाक्ष पाहिजे, बुद्धी चाणाक्ष पाहिजे. आपल्यावर कोण डाव टाकायला तर डाव तोडता आला पाहिजे, असे व्यवहारातले काही लोक जे सांगतात ना, तुम्हाला खरं सांगू का, माणसाची बुद्धी चाणाक्ष नाही पाहिजे, माणसाची बुद्धी भगवंताशी एकरूप पाहिजे. आपले शत्रू आपण जर भजन करत असलो आणि लाख शत्रू एका जागी झाले आणि लाखो शत्रू एका जागी होऊन आपल्यावर जाळ पसरवायले, मला ते विचार ऐका, तुम्ही तिघाचा विचार करा, दुष्ट, भक्त आणि भगवंत. भक्त काय करावं, भक्तानं फक्त भजन करावं, दुष्टांनी भक्ताला जाळ्यात अडकवायसाठी जाळ तयार करावं आणि देवानं त्यांचं जाळ तोडायचा तो विचार करावा. देव त्यांचं जाळ, मला एक ऐका, जाळ तयार करायला हजारो वर्ष लागतात, ते जाळ तोडायला देवाला 100 नाही लागत. आणि उलट भक्ताच्या विरोधात केलेलं जाळ, त्या जाळ्यात कोण अटकल्या जातं, देव जाळ तोडीत नाही, त्या जाळ्यात कोणाला अटकवतो, त्यांनाच अटकवतो. अनेक उदाहरण आहेत महाराज. माधव मामा म्हणून एक आजही त्यांचं इकडं सोलापूर जिल्ह्यात एक महात्मा गेली, माधव मामा, त्यांचा एका माणसाचा वाद सुरू झाला, शेताचा वाद होता, सुरू झाला, कोर्टात वाद गेला, महान निष्ठावंत भक्त पण झालं ते. मला ते शेवटची तारीख आली आणि विजय यांचा होतो असं लक्षात आलं सगळं, पण लोक वकील लय हुशार, मला ते आता निष्ठावंत वारकरी, त्यांनी फैसल्याची तारीख दिली आषाढी एकादशीच्या दिवशी. जे काही घडलं असं राहतात, त्यांना माहिती आषाढीला हा बाबा थांबणार नाही, आणि हा थांबला नाही, मग हाच हजर राहिला नाही तर हजर नाही म्हणून न्याय विरोधात जाणार. माधव मामाला आलं ते काय कोर्टाचं नोटीस वगैरे, हजर राहा. त्यांची तर वारी, सर्व वारी निघून गेली. एकादशीच्या दिवशी फैसला काय, फोन नाही काय नाही, द्वादशीच्या दिवशी माधव मामांनी चंद्रभागेचं स्नान केलं, पूजा केली आणि ज्ञानेश्वरी वाचायला काढली. तर जिथं ज्ञानेश्वरीची खूण होती त्याच्यात फैसल्याचा कागद, आणि फैसला कोणाच्या बाजूला लागला, आणि गावात चर्चा सुरू झाली, कशाचा वारकरी आलाय, लोक वारकरी आहे का, एका फैसल्यासाठी सुवळली वारी, लोक वारकरी आहे का करून चर्चा सुरू झाली. कारण कोर्टात माधव मामा उभी होती ना, माधव मामा एकादशी पंढरपुरात लोक 36 तास 48 तास, गोपाळपुरा मंगळगड्यापासून लाईन, आणि विटेवरचा पांडुरंग कुठं उभा होता त्या दिवशी, कोर्टात उभा होता. महाराज माधव मामान ते पाहिलं, ठसा रडायला लागले. त्या दिवशीपासून असं सांगतात की त्यांनी घराचा त्यागच केला, की माझ्यासाठी देवाला आषाढीच्या दिवशी कुठे उभं राहावं लागलं. आणि मला गावातून काही माणसं संभव होते, मग ती चर्चा झाली की माधव मामा पंढरपुरात होते. मग निश्चित कोर्टात कोण आलं, देव आले. आजही आषाढी एकादशीला कोर्टाचा जे कोणी असो त्याला हार घेऊन तो नियमच आहे, माधव मामाच्या समाधीची पूजा असते कोर्टामार्फत एकादशी. कोर्टाची त्या दिवसापासून काय करते, कोर्ट पूजा करतो. मला त्या सगळ्यांनाच कळलं ना ते, आहे का नाही. आणि म्हणून ते भगवंत फक्त आठवत राहावं म्हणले, करत राहतील. म्हणून मला सगळे काय करायचे, पांडव भगवंताचं चिंतन करायचे, भगवंताचं गुणगान, भगवंताचं नामस्मरण नको. कृष्णाचं नाना प्रकारच्या विदुर काका काय धर्माला काय शिकवायचे, बहुभाषा संकेताच्या भाषा शिकवल्या. मला बोलायचं काम नाही, इशाऱ्यावर आहे ना, आपण येतो ना ते असे हे करतात, इशाऱ्यावर कळालं पाहिजे. पडवीत त्याला शिकवलं, स्वदेश भाषा दुर्जना, बोलावाय शंका वाटत, याला की बरोबर भाषा शिकवली विदुर तेव्हा 5 जण मला आपल्या लोकांना आपल्या भाषेत बोलवतं, खाना माहिती होता, भाषा कळती म्हणून बरोबर नावाची वेगळी भाषा काय केली, शिकवली 5 जणांना. यावरी पुढे एक कथा, अंध मनात वैकल्पिता, धनुर्वेद शिकवावा समजताना राजगुरु ठेवणे. धृतराष्ट्राच्या मनात आलं की सगळ्या मुलांना धनुर्विद्येचं काय द्यावं, शिक्षण. शतगौरवाने वेशास होतं. कर्ण पांडवासहित 107 युतक्यात कृपाचार्य शिकवित धनुर्वेद सर्वदा. आणि मग 100 कौरव, 1 दासीचा मुलगा आणि 5 पांडव.
या सगळ्यांना कृपाचार्य काय करायचे? धनुर्विद्या शिकवायचे. कृपाचार्य गौतम पुत्र शरस्तंभी जन्मला पवित्र राजा म्हणे ते चरित्र वैशम पायन सांगे का. आता कृपाचार्य कोण? गौतमाचा मुलगा. पण ते कसा जन्म झाला त्यांचा आहे नाही ते आम्हाला पूर्ण सांगा, असं जन्मेजयानं वैशम पायनाला प्रार्थना केली. वक्ता म्हणे सर्व ऋषीत गौतम ऋषी परम विख्यात तप खडतर आचरत जाणवी तेरी सर्वदा. वक्ता मग सांगायला सुरुवात केली महाराज वैशम पायन ऋषींनी. म्हणे आहे सगळ्या ऋषीत गौतम ऋषी काय होते? विख्यात, परम विख्यात असे श्रेष्ठ ते ऋषी. खडतर तप काय करायचे? गंगेच्या तीरावर करायचे. मुखी चतुर्वेदाचे पारायण, पृष्ठी सदा धनुष्यबाण, क्षत्रिय धर्म ब्राह्मण पण शापे खरे समर्थ जो. मुखी चतुर्वेदाचे 4 वेदाचं सतत मुखात काय असायचं? पारायण असायचं. पृष्ठी सदा पाठीवर सदा धनुष्य आणि बाण ठेवलेले, क्षत्रिय धर्म आणि ब्राह्मण पण क्षत्रिय धर्म आणि शाप शिरे, शाप रूपी बाणानं समर्थ. शापादपी शरादपी, शापही आणि शिरही. शरानं म्हणले बाणानं म्हणले तर बाणानं युद्ध आणि शाप म्हणले तरी तेवढ्याच प्रखर होता. जैसा धनुर्धर भार्गवराम तैसा जाणे जे योद्धा गौतम मधवा भयभीत परमन तपास हानी करू इच्छी. अरे जसा धनुर्विद्येमध्ये परशुराम तसा सगळ्या योद्ध्यामध्ये गौतम परम महाराज. पण त्यांच्या तपाला इंद्र काय करू लागला? हानी पोहोचायचं करू लागला. धनुष्यबाज घेऊन विपिनी हिंद गौतम मुनी ज्वालावती कन्या निर्मोणीन अमरनाथी पाठविली. महाराज आपलं धनुष्यबाण घेऊन वनामध्ये जंगलामध्ये रानावनानं गौतम काय करायला लागले? फिरायला लागले. इकडे इंद्रानं काय केलं? ज्वालावती नावाची कन्या निर्माण केली आणि काय केली? ती पाठवली. तिचे विलोकिता वदन अंगी द्रवला मिनकेतन चापशेर भातागळून भूमीवरी पडी. महाराज काम नावाचा तो बाण त्यांच्या हृदयात तिला पाहून घुसला त्यांच्या हृदयामध्ये आणि धनुष्य वगैरे सगळं खाली पडलं. उभे द्रवले अद्भुत शरस्तंभावरी पडत 2 भाग झालेले तर कुमार कुमारी जन्मली. आणि मग त्यांचं वीर्य शरावर पडलं आणि शरस्तंभावर पडल्यावर दोन्ही भाग झाले, एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आले. इंद्रिय ठकविले परम जाणून तपा केला गौतम मृगयामिषे राजोत्तम शंतनु तेथे पातला. इंद्रिय ठकविले परम. इंद्राने काय केलं? फसवलं इंद्रानं. महाराज जाणून तपा याला गौतम ऋषीच्या मनात विचार आला की आपल्याला इंद्रानं फसवलं. तिथून गौतम ऋषी निघून गेले. शिकारीच्या निमित्तानं तिथं शंतनू नावाचा राजा आले. अग्निहोत्र पात्रे टाकून गेला तेथे गौतम मुनी कुमार कुमारी त्यांनी शंतनू राव देखत. अग्निहोत्र ते पात्र टाकून दिले. गौतम ऋषी निघून गेले. मला शंतनून पाहिलं इथे एक मुलगा आणि मुलगी दिसली. जाणून ब्रह्मवीर्य अद्भुत कृपेने राव दोघा उतले. कृपा कृपी नावे ठेवतन पालन करीत दोघाचे. राजाच्या लक्षात आलं राजाला ब्रह्मवीर यापासून तयार झालेले आहेत. राजानं कृपेने त्यांना उचललं दयेनं आणि एकाचं मुलाचं नाव ठेवलं कृप आणि मुलीचं नाव ठेवलं कृपी. कृप आणि कृपी असे दोघांचं पालन शंतनू करू लागला. वर्तमान जाणून गौतम मुनी राजाच भेटला येऊन मग द्रोणाचार्याला गुणीन कृपी दिलेली संभ्रमे. हे सगळं गौतम ऋषीला कळालं की राजा मुलांचं पालन करतोय. गौतम ऋषी तिथं आले, राजाला भेटले शंतनूला आणि द्रोणाचार्याला भेटून आपली कृपी नावाची मुलगी द्रोणाचार्याला देऊन टाकली. म्हणजे द्रोणाचार्य आणि हे कोण? कृपाचार्य मेवणी. कृपाचार्याची बहीण कोणाला दिली? द्रोणाचार्याला देऊन टाकली. कृपाचार्य आपुला सूत त्याच विद्या दिली बहुत धनुर्वेद शिकवतन मंत्र शास्त्र विद्येशी. गौतमानं काय केलं? आपला मुलगा जो कृपाचार्य त्याला खूप विद्या दिली, मंत्र तंत्र सगळं शिकून धनुर्विद्येचं शिक्षण केलं. कृपी द्रोणाची रामा
तिशी पुत्र झाला अश्वत्थामा. पुढे ऐके राजोत्तमान कथा कैशी वर्तली. कृपी आणि द्रोणाचार्य यांच्यापासून अश्वत्थामा नावाचा काय झाला मुलगा. पुढची कथा ऐका. कृपाचार्य गुरु कृष्णा कृपार्णव विद्या शिकविती कौरव पांडव आणि काही राजकुमार सर्व देशोदेशीचे पातळे. कृपाचार्य आणि कृपा अर्णव कृपेनं महाराज विद्या सगळ्यांना कृपाचार्य शिकवायला लागले. हे कौरव पांडवाला देशोदेशीच्या राजांना कळालं आणि मग अनेक देशाचे राजकुमार तिथे शिकायला येऊ लागले. भीमार्जुनाशी प्रज्ञा फार कृपाचार्य संज्ञान मात्र जैसा बहुतक क्षुधातुरण अल्पत्याशी वाढीजे. भीमाने अर्जुनाची बुद्धी तीव्र ते सांगायचे की तितकं काय झालं पाहिजे शिकलोच पाहिजे. मग कसं होऊ लागलं खाणारा भूक जास्त आणि वाढणारा जवळ कमी. म्हणाले पोळ्या आणा पण तिकडल्या संपायल्यात मग आता काय होणार शिक्षाची प्रज्ञा गाडी गुरुची सर्वज्ञता थोडी तरी विद्यासागराची पैठडी सर्व ताया येणं पुढे केले. शिष्याची बुद्धी जर जास्त असेल आणि गुरुची शिकवण्याची शक्ती काय असेल कमी असेल तर विद्यारूपी समुद्राच्या पलीकडल्या काठाला कसं काय जाते. म्हणजे पूर्ण विद्या शिक्षण कुठून मिळणार आहे मिळणार नाही. मी त्याशी तुम्हाला सांगितलं होतं ना त्याच व्यासपीठासारखा जर गुरु असेल आहे का नाही तसं काय मग तो म्हणण्याचं बाकी अकस्मात द्रोणाचार्य आले त्या द्रोणाची कथा किंचित ऐकलाय आधारे तर मग तिथं त्यांच्या भाग्यानं अकस्मात द्रोणाचार्य आले. आता ते द्रोणाचार्य तिथं कसे आले त्या द्रोणाचार्याची कथा ऐका. तपया शिरोमणी भारद्वाज पूर्ण गंगाधरी अनुष्ठान तो भूताची देवांगना जाणून पर्व काळी आले स्नान. तपास्व्यामध्ये भारद्वाज मुनी शिरोमणी एक तपस्वी ऋषी होते. गंगेच्या तीरावरती अनुष्ठान करायचे आणि महाराज तिथं स्वर्ग लोकातली देवांगना आली. पर्व काळ होता आणि स्नानाला आली. स्नान करून हेमवसन नेसता देखील भारद्वाज पूर्ण हरदय चेतला मिनकेतन आली खवळे जयापरी. महाराज भारद्वाज मुनीनं तिला पाहिलं स्नान वगैरे करताना आणि त्यांचा काम कळला. श्रुतानंद आठवीत अधोमुखे चाललेले रेत ऋषी पर्णद्रोही धरित तेथेच द्रोण जन्मला. आणि मग मला त्या ऋषीचं तसं ज्याप्रमाणे काम मला ते काय मोठी मोठी तपस्वी ऋषी आणि तपस्वी ऋषीला सुद्धा या विकारांनी काय केलं क्रोध खवळती हो खवळतातच. महाराज याच्यापासून फक्त भक्तच वाचले. काम क्रोध बंदी खानी तुका मने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना कारण विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता त्याचे महाराज असं आहे. आणि मग त्यांचं ते वीर्य पडलं ते द्रोणात पडलं आणि महाराज त्या भारद्वाजाच्या वीर्यापासून पर्णद्रोही धरी ऐका नाही आणि महाराज त्यांच्या त्या पानाचा द्रोण रूपी वाटी त्याच्यात ते रेत धरलं. तिथं त्याच्यापासून द्रोणाचार्याचा काय झाला जन्म वगैरे झाला. तिथे यापासून संस्कार वेदशास्त्री पडला समग्र. अग्निवेश नामा अग्निकुमारांत धनुर्वेद पडते त्यात मग त्यांनी भारद्वाजापासूनच सगळे संस्कार वेदशास्त्राचं पठण सगळे काय केले शिक्षण त्याच्याकडून घेतलं. कार्तिकी ऋषी तिथं काय करत होते शिकायला होते. तो तिथे राव द्रुपद पढून शिकला धनुर्वेद गुरुबंधू जोडीला प्रसिद्ध पांचाल रायासारिखा. त्यांच्याकडे भारद्वाज मुनीकडं धनुर्विद्या शिकण्याकरता द्रुपद होता. आता तो महाराज राजा आहे. द्रुपद म्हणजे काय सामान्य थोडाच होता नाही राजा आहे. गुरुबंधू झाले तू का आता गुरुबंधू झाले आणि द्रुपद राजासारखा काय मिळाला गुरुबंधू मिळाला. दोघा विद्याचा आधी पूर्ण द्रुपद गेला आज्ञा मागून तो गुरुबंधू बोलीला द्रोण द्रुपदा प्रदित्य दवा. आता दोघांची विद्या शिक्षण पूर्ण झालं. द्रुपदानं आज्ञा घेऊन निघाला. तो द्रोणाचार्य गुरुबंधू म्हणून द्रुपदाला बोलले जनके राज्य ओपिल्यात होते सांभाळावे आम्हा ते द्रुपद म्हणे गुरुबंधू ते विसरू सर्वथा न गडे. हे द्रोणाचार्याने सांगितलं हे बघ तुझ्या पित्यानं तुझ्याकडे काय दिल्यावर राज्य देणारच आहे. राजकुमार आहे तू आणि तुझ्याकडे राज्य दिल्यावर आम्हाला विसरू नको. गरीब आहोत आम्ही तू राजा आहे आणि आम्हाला विसरू का त्या सांगितलं कधीच तुला विसरणार नाही. आई छत्रा द्रुपद गेला पिता त्याचा पदत्र पावला. द्रुपद राज्य करू लागला पिती आईचे सर्व पुढे द्रुपद काय करू लागला राज्य करू लागला आपल्या बापासारखंच.
इकडे द्रोणे पंचोत्पत्ती व्हावयात वरील इशारत होती. कृपीतेतने चितीन शंतनु रायते दली. इकडं द्रोणाचार्यानं प्रजेची उत्पत्ती व्हावी आणि प्रजेची उत्पत्ती व्हावी म्हणून कृपीशी काय केला, विवाह केला आहे का नाही. शंतनून कृपीती सांभाळ केला होता, शंतनून ती देऊन टाकले. म्हणजे कृपेचे पोटी जन्माला असोत जन्मकाळी डाव पोडे उच्च स्रवाजाय सागर जतन देव सर्व तोषले. कृपीच्या पोटात एक मुलगा जन्माला आला. जन्मकाळीतच त्यानं टाव फोडायला काय केली, सुरुवात केली. मला जसा उच्च स्रवा गरजावा तसा तो गरजायला लागला. तो रुद्राचा अंश पूर्ण विद्या समुद्र बलगहन असो कामाभिधान देवी ठेविले ते दवा. देव लोकांनी त्याचं नाव कृपीने त्याचं नाव काय ठेवलं, अश्वत्थामा असं नाव ठेवण्यात आलं. चिरंजीव केला पूर्ण विद्या अपार शिकवी दोन. तो परशुरामांनी क्षत्रिय करून पृथ्वी ब्राह्मणादी दिली. अरे त्याला चिरंजीव करून वर देऊन टाकला आहे का नाही. आणि त्याला अनेक प्रकारचं शिक्षण दिलं. तिकडे परशुरामांनी क्षत्रिय पृथ्वी केली, राज्य ब्राह्मणाच्या हातात देऊन टाकलं. सभाग्य केले ब्राह्मणी ऐकून निघाला. द्रोण महेंद्र पर्वती जाऊन भार्गवरामा भेटला. मला ब्राह्मणाला भाग्य प्राप्त करून दिलं आणि म्हणून मला द्रोणाचार्य जाऊन परशुरामाला काय झाले, भेटले. राम कल्याण पुसत काय इच्छा आहे मनात येरो म्हणे दरिद्रानले संतप्त कुटुंबासहित झालो. परशुरामाने विचारलं द्रोणाचार्याला काय इच्छा आहे, सांगितलं काहीच नाही, गरिबीने मी काय झालोय, त्रस्त झालोय. भार्गव म्हणे सर्व ब्राह्मणास दिली मई, पूर्वी तुम्ही आला नाही ना, आता काय देऊ तुम्हाला. परशुरामाने सांगितलं मी जिंकली ब्राह्मणाला देऊन टाकली, आता माझ्याजवळ काय राहिले. त्यावेळेस तुम्ही आले नाही, आता काय देऊ. त्यावेळेस त्यांना गरज नव्हती, कारण बायको नव्हतं, पोरगही नव्हतं. आता गरज पडली कशामुळं, सकल पृथ्वी सौभाग्य करून कश्यपास ते दलिदान. आता शरीरास्त्र विद्या पूर्ण उरली दान महत्वाचं आहे. आता माझ्याजवळ धन वगैरे काय नाही, कश्यपाला सगळं दान दिलं. आता फक्त अस्त्रविद्या माझ्याजवळ तेवढी काय राहिली शिल्लक आणि शरीर शिल्लक राहिले. द्वैताची आवडे तेच मागा रोकडे. द्रोण म्हणे अस्त्रविद्येचे गाडे भाग्यमध्ये उभी लागली. दोन गोष्टीतून एक कोणते मागितलं, शरीर माग नाही तर विद्या माग. त्यांनी विचार केला मला द्रोणाचार्य होते म्हणजे शरीर घेऊन काय करायचंय, मला काय द्या, विद्या द्या. अवश्य म्हणे रेणुकानंदन. मग शिष्य केला तेव्हा द्रोण अस्त्रविद्या पूर्ण हृदय काशी उगवला. म्हणे क्षत्रिय आणि ब्राह्मण या वाचून विद्यानं सांगे कोणाला. क्षत्रिय आणि ब्राह्मण याच्याशिवाय दुसऱ्याला सांगायची नाही. पडला दरिद्र करून जवळ धनवंताचे नंदन. सुवर्ण वाटेत क्षीरपालन सोयीचे करी कौतुकी. आणि दरिद्र आहेस तू म्हणून जवळ धनवान अशाचं राजाचं काय आहे, सुवर्ण वाटी काय आहे तिथं जा आणि स्वेच्छेनं तिथं काय कर, तुला दूध काय वगैरे जे पाहिजे असेल ते माग. ते दृष्टी देखून अश्वत्थामा करी रोदन म्हणे मत करवी क्षीरपान म्हणून याळी घेतली. अश्वत्थाम्यानं दुधासाठी काय करायला लागला, रडायला लागला. मग पिष्टोदक शुभ करून मग आता पाजी द्यायला लागून मी दुग्ध पाजिली म्हणून अश्वत्थामा नाचत असे. मग पिठाचं पाणी करून आई काय करायची, पाजायची. अश्वत्थाम्यालाही खरं वाटायचं, नाचायचा. ते देखून हृदयात द्रोण दुखे नडला बघूत म्हणे मी दरिद्री अत्यंत पिष्टोदक बाळा केले. वाटलं माझ्या लेकराला पाणी पिठाचं पाणी प्यावं लागलं, काय काम आहे आपल्या कुटुंबात दरिद्र कष्टी मीच झालो आपली दृष्टी. म्हणे हे शिव हे परमेश्वर काय संसारी घातले. द्रोणाचार्याला म्हणून लागली मला देवा कशाला संसारात घातलं, इतका गरीब कशाला घातलं, नाही का नाही. याच्यापेक्षा जन्म नसता त्याला तर बरं झालं असतं. गरिबी समज जगे दुःख नाही, संत मिलन समान जगे सुख नाही. म्हणे मग आठवले मना द्रुपदाचे दर्शन घ्यावे त्वरित. बालकाशी क्षीर पानार्थन धेनू एक मागावी. त्याला द्रोणाचार्याच्या द्रुपदाकडे जाऊ आपल्या मित्राचे आणि महाराज त्याला भेटू आणि काय करू, एक गाय मागू, मागायचं तरी काय. मग निघाला वेग करून पंचालपुरा प्रती येऊन सगळं बसला द्रुपद पूर्ण तो द्रोण तेथे पाहतला. राजा सभेत बसलेला तिथं द्रोणाचार्य आले. उत्साहे महाराज आशीर्वाद देत प्रत्युत्तर निधी नृपणा. तू कोण म्हणून पुसतो द्रोण मनातला झाला. आशीर्वाद दिला द्रोणाचार्याने. त्यांनी विचारलं तू कोण आहे, कोण आहे म्हणल्यावर मला द्रोणाचार्याच्या मनात लाज वाटली. मामा गुरु निश्चय महाराज ऋषी अग्नी प्रवेश. तू गुरु बंधू वश्यामासन ओळख कशी राजेंद्र. अरे आपण गुरु बंधू आहोत आणि तू मला ओळखत नाही राजा. दरिद्री बहुत केले कष्टी म्हणून आलो बंधूची भेटी. द्रुपद म्हणे तुझं दृष्टीने देखले नाही कधी. अरे माझ्या गरीबी ना हे केलंय आणि म्हणून मी तुझ्याकडे द्रुपदाला सांगितलं तू मी पाहिलंच नाही. मी राव द्रुपद जाणतो भिकारी अनाथ ब्राह्मण तुझे पण तू आम्हाला कडून घडेल कैसे सांगा. अरे एक भिकारी ब्राह्मण एका राजाचा भाऊन मित्र असतोय का म्हणे. गुरु कायचा कोटले तू कोण कोलशी अवघे पुत्री मोचन. मूर्खा शंका तुझ लागून मित्र मनशी उपादे.
मला मूर्खाची भाषा मूर्ख म्हणाले. हो काय गरिबीसाठी महाराज किती अवघड आहे पहा. द्रुपद माताला मध्ये करून म्हणे मा घरा जाई तू नाहीतरी दूत लावून बाहेर घालीन शणार दे. लवकर जाय म्हणलं तर दूताला हाकलून द्यायला लावेल. परम अपमानीला द्रोण मा घरा फिरला तिथून म्हणे राया धन्य तुझे वचन ऐकून मान्यवाले. काय करणारे महाराज अपमान केला द्रोणाचार्य मागे निघले सांगितले राजा धन्य धन्य आहे तू. काय तू भाषा वापरली माझं मन. आता हे अर्थात चुचून बोलणं होतं. काय काय माझं मन अंतर यथार्थ जाणशी परी ऐश्वर्यामध्ये मात्र अशी मत द्रोणाचा अपमानशी फळ पावशी शेवटी. तो द्रोणाचार्याचा अपमान केला तुला त्याचं फळ भोगावं लागेल. एका शिष्यात सांगून तुझ मी नेईन बांधून तरीच मी होईन द्रोण कौतुक दावीन तुझ लागी. माझा असा शिष्य निर्माण करेल की तुला काय करेल बांधून नेईल म्हणे तरच द्रोण म्हणून घेईल. ऐशी बोलून निघाला विषाद संगाती द्रोण झाला. हस्तिनापुराशी प्रताला खेद झाला क्षीण भाऊ. मला आता दुःख झालं होतं विषाद झाला होता. विषादाला आपल्या दुःखाला बरोबर घेतलं आणि निघाला. खूप दुःखी झाला हस्तिनापुरात आला. अति तरुणी गौतमी दारा पाठीशी बांधलेले कुमारा गजपुरात येऊन सत्वरान वस्तीस राहिला गुप्त रूपे. महाराज आपल्या पत्नीला सोबत घेतलं हे का नाही मुलाला पाठीला बांधलं आणि आला हस्तिनापुरातून गप राहू लागला. धृतराष्ट्र गंगात्मक सुजान त्याचे इच्छे घेऊ इच्छे दर्शन तो अकस्मात राजनंदन बाहेर आले खेळावया. धृतराष्ट्र आणि गंगेचा मुलगा ज्ञानी हे महान कोण भीष्माचार्य. त्याच्या द्रोणाचार्याच्या मनात त्यांना भेटू त्यांचं मुखदर्शन घेऊ असा विचार करत होता तर राजाचे मुलगा खेळत खेळत बाहेर आले. खेळता दृष्टी उसळली कुपा माझी जाऊन पडली. राजकुमाराची पाळीन कुपा भोवती पाहत असे खेळत होते. खेळता खेळता त्यांची ती विटी इटी उसळली मारली मुसळी. ती येऊन एका विहिरीत पडली. सगळे येऊन त्या विहिरीत काय करू लागले पाहू लागले. खूप अवघड आता अंधार तटस्थ पाहती राजकुमार तो मुद्रिका गळून सत्वरण धर्म हस्तीची पडी येली. पाहू लागले सगळे. अंधार खाली विठी दिसणं खोल विहीर होती आणि ते पाहता पाहता धर्मराजाची अंगठी सुद्धा गळून त्या विहिरीत पडली. तो तेथे पाताला द्रोण म्हणे क्षत्रिय तुम्ही राजनंदन व्हावे असा ते वस्तू साधन ऐसा गुरु केला नाही. तिथं द्रोणाचार्य आले सांगितलं का रे तुम्ही क्षत्रियाचे मुलं आहात आहे का नाही. आणि क्षत्रियाच्या मुलांनी अप्राप्ताच्या प्राप्तीसाठीचे उपाय केले नाही. म्हणजे आपल्याला जे मिळाले नाही ते मिळवण्याचे कोणतेच उपाय केले नाही का. तुमची वस्तू पडली ती काढायचा काही प्रयत्न तुम्ही केला नाही का. मग तेथे टाकेला दर्भ मंत्रून इथे तत्काळ बाहेर काढून सगळेच लावला धनुष्यबाण दिदला सोडून कुपा. काय मंत्र दर्भ एक दर्भाची काडी घेतली मंत्रून टाकल्याबरोबर इटी काय आली बाहेर आली. दुसरा बाण मारला धर्ममुद्रिका मुखी धरून परतून वरती आला बाण. राजकुमार धरती चरण धर्म भीम अर्जुना प्रती. बाणानं तोंडात धरून आणती काय आणली सगळे धर्म भीमानं सगळ्यांनी पायच धरले त्यांचे. म्हणती चलावे राजमंदिरा आवडी भेटावे राजेश्वरा. द्रोण म्हणे आधी श्रुतकरण गंगात्मला जाऊन या. सांगितलं चला चला महाराज आमच्या राजमंदिरात चला चला राजाला भेटा. मला द्रोणाचार्याने सांगितलं नाही अगोदर भीष्माचार्याला जाऊन सांगा मी तसा येणार. कारण एकदा अनुभव आलेला होता एका राजाच्या दरबारात जाऊ म्हणून नको बुवा मनानं. पुढे कथा सुरस गळना सादर परिसत पंडित जन ब्रह्मानंदे करुणा श्रीधर विनवे समजता सुरस पांडव प्रताप ग्रंथ आदी पूर्व व्यासवर त्यातील सारांश यथार्थ अष्टमाध्यायी कथेला पुंडली गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली